पहिला ड्राईव्ह किंवा पहिलं मोटिवेशन हेच होतं की मला घरातून बाहेर पडायचं होतं आणि अभ्यासापासून खूप दूर पळायचं होतं. मुळामुठे काठी जन्मलेल्या लोकांना जे पुण्याच्या बाहेर जात नाही त्यांना खूप कठीण आहे. आम्ही जे लेमन जे आम्ही फिल्म्समध्ये बघतो की सैनिक असे कायम बॉर्डरवरती असतात. असं कोणी एकटा डोंगरावरती माणूस बसलाय आणि सगळीकडे बर्फ पडतोय, तो दबलेला आहे, त्याच्याकडे एक रायफल आहे, खायला प्यायला काही नाहीये आणि तो नुसतं एम घेऊन कंटिन्युअसली 10 मिनिटं बसलाय, असं ह्युमनली पॉसिबल नाही आहे. पण अरुणाचलमध्ये गेलं तर तिथे आणखी एक जसवंतगड म्हणून जागा आहे, तिथे एक आणखी भाव आहे. तर त्यांची अशी गोष्ट आहे की ते तिथे मेल्यानंतर सुद्धा पहारा देत आहेत, तर त्यांची आत्मा अजून तिथे पहारा देते. आणि जर कोणी संत्री तिथे झोपला की रात्री इकडे तिकडे झाला तर त्याच्या कानाखाली येऊन ती आत्मा येऊन कानाखाली वाजवते. मला वाटत नाही दुनियामध्ये कुठे असेल की एकच एवढंसं रूम आहे, त्याच्यामध्ये एक देऊळ पण आहे, मस्जिद पण आहे आणि गुरुद्वारा पण आणि चर्च जीजसचा पण फोटो लागला आणि सगळे लोक तिथे जात आहेत. एव्हरीबडी. दुश्मन तर हे बघतोय की कोण आ रहा है, कब आ रहा है, कहाँ से आ रहा है. त्याच्यासाठीच तर तो इल्युमिनेट आणि असं ब्राईट केलं होतं त्यांनी सगळं. त्याच्यामध्ये आज तो आपला मतलब गेम कटेगा, बकरा कटेगा. पब्लिकला कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला हे सांगणं की आपण शांततेसाठी हा भाग देऊ आणि जो आपण 100 वर्ष, 75 वर्ष, 50 वर्ष क्लेम करतोय त्याच्यामध्ये इतकं ऍक्सेप्टेबल नाही. आमचे सिनियर्स आम्हाला सांगायचे की वो अगर टेररिस्ट चला भी गया तो कोई बात नहीं, वो फिर आ जाएगा, फिर फंसाएगा, फिर ठोक लेंगे, बट वी हॅव टू बी केअरफुल अबाउट द पीपल. त्याच्यामध्ये दीज आर आवर पीपल आणि वी आर फायटिंग फॉर आवर पीपल. नुसतं लँड घेऊन काही फायदा नाही. यू हॅव टू गेट पीपल विथ द लँड. What is your takeaway from your career? फ्रॉम माय करिअर, About human life in general. एक ना मी पहिल्यांदा जेव्हा IMA मध्ये गेलो, इंडियन मिलिटरी अकॅडमी होते, तर प्रत्येकाला एक केबिन अलॉट होतं आणि कपाटाच्या दरवाज्यावर एक असं मोठी पोएम लिहिलेली होती. रुडयार्ड किपलिंगची बरीच जुनी पोएम आहे. त्या पोएमचं नावच आहे इफ. हॅलो, रुचा आपटे पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आफ्टर अ शॉर्ट ब्रेक वी आर बॅक आणि आज आपल्याकडे आले आहेत कर्नल निखिल आपटे. रिटायर्ड कर्नल म्हणायचं का कर्नल म्हणायचं का काय म्हणायचं? तू निखिलच म्हण, कारण 10 मिनिटापूर्वी तू निखिलच म्हणत होती. निखिल चालेल. मला ट्रोल करतील लोक, पण ठीक आहे. त्याकडे रिडायरेक्ट कर माझ्याकडे, बोलू त्यांच्याशी. चालेल. तर निखिल, आपण आर्मी लाईफ बद्दलचे, इंडियन मिलिटरी सिस्टम बद्दलचे बरेच मिथ्स आहेत त्याबद्दल प्रश्न विचारणार आहोत आणि ओव्हरऑल एका आर्मी मॅनच्या आयुष्यात काय काय होतं आणि कसं असतं ते लाईफ याबद्दल प्रश्न विचारणार आहोत. सो वेलकम. थँक्यू सो मच. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही लोक कायम असे सुटाबुटात आणि शिस्तीत असेच असता का कुठेही? हा, मला वाटतं हा असा ना एक विचार झालेला आहे लोकांचा की आर्मीवाला म्हटला की तो सूट बोट असंच असेल आणि प्रॉपर ड्रेस्ड असेल. आणि काही प्रमाणात जे आर्मीवाले लोक आहेत ते पण असेच विचार करायला लागलेत की आपण असंच राहिलं पाहिजे. मी पण तसाच एक विक्टिम झालेलो आहे. बळी. पण आता तू बळी पडली त्याच्यासाठी. पण आता तू म्हणालीस तर एक काम करूया, मी हे काढून ठेवतो म्हणजे आपल्याला आरामात बोलतो. आपण इन्फॉर्मल गप्पा मारूया. नक्की. ओके, मला पहिले तर सांग की तुझा पहिला ड्राईव्ह काय होता टू एंटर इन टू दिस फील्ड? खरं सांगू का ते उत्तर सांगू जे लोकांना वाटतं? नाही, खरं. तर पहिला ड्राईव्ह किंवा पहिलं मोटिवेशन हेच होतं की मला घरातून बाहेर पडायचं होतं आणि अभ्यासापासून खूप दूर पळायचं होतं. ओके. आणि हा प्रश्न मला इंटरव्ह्यू मध्ये पण विचारला होता जेव्हा मी SSB इंटरव्ह्यू साठी गेलो. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, हे आर्मीमध्ये तुम्ही एंट्रन्स पास केली की तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलतो. तर तिथे जे इंटरव्ह्यू ऑफिसर होते, कोणतरी मेजर जनरल होते, मला आठवत नाही त्यांचं नाव, पण त्यांनी हा स्टँडर्ड प्रश्न असतो तो विचारला की बाबा, वाय डू यू वॉन्ट टू जॉइन दी आर्मी? तर मी म्हटलं की सर, आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ माय हाऊस अँड आय वॉन्ट टू गेट अवे फ्रॉम स्टडीज. आणि तो इतक्या जोरात हसलाय माणूस, म्हणजे मला भीतीच वाटली की मला वाटलं की आता म्हणजे आय फेल्ड, मला हे नापास करतील आता. पण नंतर म्हणाला की नाही बेटा, मैं भी इसीलिए फौज में आया. तर माझ्यासाठी असं तो खूप मोठा क्षण होता की ठीक आहे, म्हणजे माझं थॉट प्रोसेस अगदी मिलिटरी बरोबर अलाइन आहे. आणि मला वाटलं की आता याच्यानंतर तर लाईफ सुखाचं राहील, घरापासून पण दूर, पैसे पण ठीकठाक मिळत आहेत आणि पुस्तकं वगैरे चाळायची गरज नाही. पण हा एक खूप मोठा गैरसमज होता माझा, गोड गैरसमज. मी तेच विचारणार होते की नसतो का खरंच अभ्यास? नाही, खूप जास्त अभ्यास असतो आणि इतका अभ्यास असतो म्हणजे
तुम्ही वयाच्या 50 पर्यंत अभ्यास करत राहता अरे बाप. आणि दरवर्षी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी कोर्ससाठी जायला लागतं, कुठल्या ना कुठल्या तरी एक्झामला बसायला लागतं हम्म. आणि प्रत्येक ट्रेनिंग आणि कॉर्पोरेटमध्ये तसं नाहीये, पण आर्मीमध्ये प्रत्येक ट्रेनिंग ही ग्रेडेड आहे आणि ही ग्रेडिंग जी आहे तुमच्या डॉझियरमध्ये जाते, तुमच्या record रेकॉर्डमध्ये जाते आणि त्या रेकॉर्डचं वेटेज तुमच्या प्रमोशनमध्ये लागतं. हो राईट. तर जर तुम्ही परफॉर्म नाही केलं आपल्या ट्रेनिंगमध्ये तर ते लाईफ लॉंग तुमच्या मागे ते एक असं डिवचत असतं तुम्हाला. पण हा इंटरव्ह्यू जो तू म्हणालास ते असे आपण आता युपीएससीचे बघतो, असे 4 जणांचं पॅनल बसलंय आणि एक जण कोणीतरी इंटरव्ह्यू करायला आलाय, तशा टाईपचे असतात का? SSB इंटरव्ह्यू कम्प्लिटली वेगळा आहे. बर. तिथे तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होते. त्याच्यात 3 भाग असतात. एक म्हणजे सायकोलॉजिकल असेसमेंट, एक तुमचं पूर्ण सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग करतात की हा माणूस किंवा ही बाई जी तिथे जाते, हल्ली बायका पण जातात, त्यांचं मेंटल मेकअप काय सायकोलॉजिकल मेकअप आहे, ते स्ट्रेस हँडल करू शकतील का, किंवा त्यांची पॉझिटिव्हिटी किती आहे. पण हे कसं चेक करतात ते? बऱ्याच टेक्निक्स आहेत, मला एक्झॅक्टली माहित नाही कारण मी एकदाच गेलो आणि पास झालो. पण असे ते इमेजेस दाखवतात, असे वर्ड्स देतात आणि तुम्हाला सांगतात त्या वर्डवरती सेंटेन्स लिहा किंवा इमेज दाखवून ते सांगतात की आता ह्या इमेजवरनं तुम्हाला एक स्टोरी लिहा. जसं ते दाखवतील की एक बाई एकटी रस्त्यावर फिरते आणि अंधार आहे आणि तुम्हाला सांगतील की त्याच्यावरती स्टोरी लिहा. मग असे टाइम बाउंड इमेजेस येत राहतात दर 30 सेकंदांनी, दर 1 मिनिटांनी. पण मग तुम्हाला ह्याच्या ती स्टोरी लिहायची असते. सपोज आता ही जी सिच्युएशन तू आता सांगितलीस की एक बाई काय एकटी चालतीये कुठेतरी, तर याच्यावर तुम्ही काय लिहिलं म्हणजे तुम्ही स्ट्रेस हँडल करू शकता? मी असतो आणि पुण्याचं सध्याचं वातावरण बघता मी म्हटलं असतं की तिची बसच मिस झाली आणि ऑटोवाले यायला नाकारतायत म्हणून बिचारी पावसात एकटी भिजत घरी चालली. म्हणजे तू त्याचा प्रॅक्टिकल असेसमेंट केली असते. हा म्हणजे रिअल, आणि ती रिअल स्थिती तशीच आहे ना. म्हणजे आपण असं म्हणजे डोक्यामध्ये निगेटिव्हिटी आणतो की नाही ती बाई एकटी चालली बाहेर आणि काहीतरी negative झालंय. एक्झॅक्टली. मला पण आता तसं असायची गरज नाहीये. ही इमेज डिस्क्राईब केल्यानंतर पहिला थोडाला की अरे काहीतरी व्हायला नको आता, म्हणून तू नक्की समजाली असती तिथे. म्हणून मी गेले नाही. ओ अच्छा. आणि अजून काय काय त्याच्यामध्ये? त्याच्यानंतर एक ग्रुप टेस्ट असतात, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर असतात. ते तुम्हाला बघतात की तुम्ही एका ग्रुपमध्ये किंवा लोकांच्या समूहामध्ये कसे राहाल. कारण मिलिटरी लाईफ कुठल्याही फील्डमध्ये गेला मिलिटरीमध्ये तरी तुम्ही कधी एकटे ऑपरेट करत नाही. तुमच्याबरोबर कोणीतरी नेहमी बरोबर. असतं आणि जनरली तुमचे सबऑर्डिनेट्स असतात किंवा तुमच्या आसपासचे लोक असतात. तर तुमचं ग्रुप बिहेवियर कसं आहे, त्याच्यात तुमच्या लिडरशिप स्किल्स, लिडरशिप नॅचरल ट्रेट्स त्या आहेत की नाही, आणि अवेअरनेस किती आहे तुमचा दिन दुनियाच्या जे काय घटना चालू आहेत त्याच्याबद्दल. आणि तिसरा असतो वन ऑन वन इंटरव्ह्यू, जसं आपण बसलोय तसं. आणि ते जनरली एक सिनियर ऑफिसर असतात, ते तुम्हाला सगळे प्रश्न विचारतात, जसं की मला विचारला की मिलिटरीमध्ये का जायचंय. सो ह्या 3 भागात जाईल. त्याच्यानंतर हे तिघं बसून इंडिपेंडेंट असेसमेंट करतात आणि ते इंडिपेंडेंट असेसमेंट डिस्कस केलं जातं. आणि असं म्हणतात की त्याच्यात एकाने जर तुम्हाला फेल केलं तर तुम्ही थ्रू होऊ शकत. तर मला वाटतं आय थिंक लेस दॅन 1% पास रेट आहे. काल 1 to 2% पास रेट आहे. माय गॉड. म्हणजे जेवढे लोक एंट्रन्स एक्झाम देतात त्याच्यातले मला वाटतं लेस दॅन 1% SSB थ्रू होतं. पण मग यासाठी काय प्रिपरेशन करायला लागलं होतं किंवा काय करायला लागतं जनरली? खरं सांगायचं तर मी अशी काही खास प्रिपरेशन केली नव्हती. कारण तेवढा मी सिरियस नव्हतो लाईफबद्दलच, की आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून प्रिपरेशन करून जायचं असं नव्हतं. पण हल्ली बरेच कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, बरेच SSB साठी कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. लोक चांगलं काम करतायत. इनफॅक्ट इंस्टाग्रामवरती पण बरेच लोक आहेत जे सांगतात की आम्ही SSBचं कोचिंग करतो, ट्रेनिंग करतोय. इंस्टाग्राम कोच आता प्रत्येक फील्डमध्ये आलेत मला. मला वाटतं इंस्टाग्राम आणि लिंक्डइनवर म्हणजे स्टुडंट्स पेक्षा कोचच जास्त झाले कुठल्याही विषयाबद्दल. पण ते किती लेजिटिमेट असतात इंस्टाग्रामवरचे? काही त्याच्यातले लेजिटिमेट आहेत कारण त्यांनी हे काम सर्व्हिसमध्ये असताना केलेलं आहे. पण काही आहेत ते म्हणजे नुसते ते SSB मध्ये गेले आहेत ऍज अ कॅन्डिडेट आणि ते 2दा-3दा पास झाले म्हणून त्यांना वाटतं की आपल्याला समजते असं. आणि मग ते यंग असतात, प्रिटी असतात आणि ते इन्फ्लुएन्स करू शकतात लोकांना आणि म्हणून ते म्हणतात की आम्हीच शिकवून देतो. पण मला नाही माहिती किती त्याच्यातलं करेक्ट आहे. पण त्यांना फॉलोईंग आहे का म्हणजे तेवढं? मी नाही करत कोणाला असं फॉलो. मी पण नाही करत, पण फॉलोईंग आहे त्यांचं, बऱ्यापैकी फॉलोईंग आहे. आणि मला वाटतं काही प्रमाणात ते चांगलं करत असतील, पण खरं सांगायचं तर मला माहित नाही त्यांचं किती इफेक्टिव्हनेस आहे. पण त्यांचं क्लेम्स तरी खूप चांगले आहेत.
पण अशा बऱ्याच संस्था पण आहेत आपल्या इथे. चांगल्या चांगल्या संस्था आहेत ज्या ट्रेन करतात. भोसला मिलिटरी स्कूलला आहे किंवा हो राईट. एक नागपूरमध्ये नवीन शाळा उघडले, छत्रपती शिवाजी प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. अच्छा. नवीन शाळा आहे, ते 2-4 वर्ष झालेत त्याला, आणि तिथे पण ते ट्रेनिंग करून घेतात. नुसतं पण म्हणजे MBA चं लहान SSB चं. वयापासूनच असेल का? नाही, काही शाळा 7वी-8वी पासून आहेत, काही 10वी-12वी पासून आहेत. वेगवेगळं आहे. पण असं काही फिक्स नाही आहे. आणि इव्हेंच्युअली SSB हे तुमचं एक पर्सनॅलिटीचं टेस्ट आहे. राईट. तुम्ही किती प्रिपरेशन करून गेलात तरी तिथले लोक सक्षम आहेत की तुम्हाला, की तुमचं ऍक्च्युअल काय आहे, रिअल काय आहे हो. ते कळून घ्यायला. त्यामुळे त्यांना बनवू नाही शकत. बनवू नाही शकत. आणि जर तुम्ही बनवून गेलात, जरी पास झालात आणि आर्मीमध्ये गेलात, तर तुमचं जर मेंटल मेकअप तसं नसेल तर पगार तुम्हाला मिळेल, नोकरी तुम्हाला मिळेल, पण लाईफ तुमचं नेहमी कठीणच राहील, कारण तुम्ही बरोबर. त्याच्यासाठी ऍडजस्ट नाही होणार. बरोबर. सो तो अप्रोच खूप गरजेचा आहे तसा. हा, म्हणजे तुम्हाला असं मेंटली आतून वाटायला पाहिजे की मला असं लाईफ पाहिजे ज्याच्यात मी ऍडव्हेंचर आहे किंवा वेगळं काहीतरी करतोय किंवा घरापासून दूर राहतोय. मुळा मुठे काठी जन्मलेल्या लोकांना जे पुण्याच्या बाहेर जात नाही त्यांना खूप कठीण जाईल. डायरेक्ट वार केलाय. पण ठीक आहे. तू नाही नाही, मी मुंबईकर आहे त्यामुळे मी हे म्हणू दॅट इज वाय इट्स ओके. पण पण जातात पुण्याचे लोक आता. हो, जातात ना, भरपूर जातात. एनडीए पुण्यातच आहे. नाही नाही, भरपूर जातात. मी तिकडे- असं म्हणजे गमतीत म्हणतो. नाही, माझे मी खूप पण चांगले गमतीत मित्र आहेत. म्हणते. माझे खूप चांगले मित्र आहेत पुण्यातले. तुझ्या फॅमिली मधली कोणी या फील्ड मध्ये होती का? हा, तसं म्हटलं तर मी थर्ड जनरेशन आहे. कारण दॅट्स वाय यू डिड नॉट प्रिपेअर फॉर SSB. हा, पण that's घरी how- काय शिक्षण नव्हतं मिळत तसं ह्याचं. पण एक वातावरण आणि बोलण्यात चालण्यातनं काहीतरी तुला मिळत गेलास मे बी. म्हणजे कठोरच होते सगळे त्यामुळे बाकी काही मिळत नाही गेलं. पण किंवा तुझ्या इंटरव्ह्यूच्या आधी काही कोण तुझे वडील वडील होते, त्यांना मी विचारलं होतं. इनफॅक्ट त्यांना विचारलं मी काय करू तयारी वगैरे. ते म्हणाले नाही, मला वाटतं तू पास होशील, तुझा. क्या बात आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, अभि इतना कॉन्फिडन्स तर मला स्वतःवरती नव्हता. आणि वडिलांनी मला वाटतं लाईफमध्ये पहिल्यांदाच माझ्यावरती एवढा कॉन्फिडन्स दाखवला. नक्कीच पास होईल. पण वडील आर्मीमध्ये होते आणि त्याच्या आधी म्हणजे माझे दोन्ही आजोबा, आईचे वडील आणि वडिलांचे वडील, दोघेही ब्रिटिश आर्मीमध्ये होते. आणि एक मला वाटतं इथे इजिप्त साईडला होते आणि दुसरे बर्मा साईडला होते. अरे बापरे, लिनियजच आहे म्हणजे तुमचं. हा, लिनियजच आहे. नाईस. पण मग ह्याची तुला मदत झाली तुझ्या ग्राफमध्ये सगळ्या? हा, नक्कीच मदत झाली. कारण मी कॉलेजमध्ये असताना पण सगळे स्पोर्ट्स करायचो. फिजिकली मी खूप म्हणजे चांगल्या शेपमध्ये होतो. आणि मला ऍडव्हेंचरची हाऊस होती. मी त्या आर्मीमध्ये जायच्या आधीच बरंच काही ऍडव्हेंचर केलं होतं. काही सांगण्यासारखं, काही नाही सांगणार. पण हो, म्हणजे मला असं काही खूप कठीण नाही गेलं. म्हणजे ट्रेनिंग पण नाही आणि त्याच्यानंतरच लाईफ पण नाही. इनफॅक्ट बऱ्याच गोष्टी मला असे वाटलं की जर मी आर्मीमध्ये नसतो गेलो तर हे कधी मला करताच आलं नसतं. जसं मला एक माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन करता आलं, मला व्हाईट वॉटर राफ्टिंग एक्सपिडिशन करता आलं, मला एक मोटरसायकल घेऊन भूटानमध्ये 9 दिवस फिरता आलं. किंवा असं आधी कल्चरच होतं की यंग ऑफिसर्स मोटरसायकल घेऊन सगळीकडे फिरणार. आम्ही पण फिरलो. म्हणजे मी देवळाली नाशिक जवळ आहे, तिथे स्कूल ऑफ आर्टिलरी आहे. तिथे ट्रेनिंगला होतो तर ऑलमोस्ट दर संडेला किंवा दर सॅटर्डेला बाईकवरतीच आम्ही मुंबई, पुणे हे सगळं फिरायचं. त्यामुळे ऍडव्हेंचर पार्ट खरंच चांगलं झालं. कॉम्बॅट एक्सपिरियन्स बघता आला, जे आपण मूवीज मध्ये बघतो की फायरिंग होतं किंवा डोक्यावरती गोळे पडतात, गोळ्या पण लागतात लोकांना, ते काय असतं, तेव्हा काय भावना होतात, तेव्हा कसं रिॲक्शन होतं लोकांचं, हे सगळं मला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स करता आलं. आणि ते मला वाटतं मला कुठल्याही दुसऱ्या प्रोफेशनमध्ये कितीही पैसा कमवून हे सगळं कधीच नसतं. राईट. आणि त्याची तुला आवड आणि ऍब्सोल्यूट आवड होती, लहानपणापासून होतं. आणि मोटिवेशन पण होतं की मला असं ही लाईफ आवडेल आणि असं काहीतरी करावं असं वाटेल. आता सिन्स यू मेन्शन्ड फिल्म्स, आम्ही जे आम्ही फिल्म्स मध्ये बघतो की सैनिक असे कायम बॉर्डरवरती असतात, एकटा डोंगरावर थंडीत बर्फामध्ये रायफल घेऊन असा बसलेला आहे ना, असंच. तसं त्या फिल्म्सच्या आधी ते नॅशनल अँथेम लावतात, त्याच्यात पण तसे दाखवतात, म्हणजे तसे थांबलेले सैनिक. हो, तर खरं चित्र तसंच आहे का, काही वेगळं आहे? ऍक्च्युली ते ऍब्सोल्यूट खोटं आहे. म्हणजे त्याच्यात काही तथ्य नाही. असे काही क्षण असतील लाईफमध्ये की आपल्याला वेपन घेऊन पोस्टवरती बसायला लागतंय, कारण काहीतरी ऍक्शन होणार आहे. पण ते सगळं असं म्हणजे कॅमेरासाठी केलेलं आहे. कारण
असं कोणी एकटा डोंगरावरती माणूस बसलाय आणि सगळीकडे बर्फ पडतोय, तो दबलेला आहे, त्याच्याकडे एक रायफल आहे, खायला प्यायला काही नाहीये आणि तो नुसतं एम घेऊन कंटिन्युअसली 10 मिनिटं बसलाय. असं होत नाही. कारण इमॅजिन कर ना, तुला एक मी जर दुर्बीण दिली किंवा एक लेन्स दिला किंवा एक कॅमेरा जरी होल्ड करायला दिला फोटो काढायला, तू किती वेळ त्याच्यावर डोळे लावून बसशील? असं ह्युमनली पॉसिबल नाहीये. पण इट मेक्स पॉसिबल नाहीये आणि नेसेसरी आहे का सतत नाही, असं? नेसेसरी पण नाहीये. कारण बऱ्याच मेकॅनिझम असतात ज्याच्यावरनं तुम्हाला कळतं कोणी येत असेल तुमच्या पोस्टवर. दुसरी गोष्ट म्हणजे आपली इंडियन आर्मी 1.2 मिलियन आहे. म्हणजे किती 12 लाख है ना. त्याच्यातले ऍक्च्युअल बॉर्डरवरती जे असे सीमा प्रहरी आहेत, असे मला वाटतं 2 लाखाहून कमी असतील. हा, जे ऍक्च्युअल पोस्टवरती फॉरवर्ड पोस्टवरती एका वेळेला बसले आहेत. त्यामुळे एक जो हा अगेन गोड गैरसमज आहे की लोक असे डोंगरावरती एकटे बसले, मला वाटतं थोडं असं थिएटरिकल आहे किंवा बट इट रिअली बूस्ट्स द स्पिरिट म्हणूनच ते ऑफ द व्ह्यूअर. म्हणूनच ते तसं दाखवलेलं असतं. आणि ऑफकोर्स देर आर सिच्युएशन असे असू शकतात लढाईच्या ह्याच्यात किंवा तुम्हाला 24 तास रात्री जागायला लागेल किंवा 48 तास तुम्हाला त्या पर्टिक्युलर पोस्टला थांबायला लागेल आणि बर्फ असो, पाणी असो, ऊन असो, पाऊस असो, तिथे उभं राहायला लागेल आणि तुम्हाला तुमची जी ड्युटी आहे ती तिथे बजावणी पडेल. ओके, निभावायला लागेल. निभावायला लागेल. पण मग काय वातावरण असतं म्हणजे जेव्हा हे नसतं तेव्हा काय करत असतात लोक? आणि खूप चिल वातावरण असतं, म्हणजे इझी वातावरण असतं. जनरली आर्मीमध्ये लोक सिनियरशी बोलताना सोडून खूप रिलॅक्स्ड असतात. हो का? खूपच रिलॅक्स्ड असतात आणि सेन्स ऑफ ह्युमरला खूपच इम्पॉर्टन्स आहे बाबा. खूपच जास्त. म्हणजे असं मला वाटत नाही की एक लिडरशिप ट्रेट म्हणून सेन्स ऑफ ह्युमर एवढा कुठे बघितला जातो जेवढा आर्मीमध्ये बघितला जातो. म्हणजे त्याचं काही असं वेटेज नाहीये. पण जनरली असं म्हणतात की आर्मीमध्ये लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगलं असणं गरजेचं आहे. कारण असं मला वाटतं की खूप कठीण वेळ असते, म्हणजे खूप स्ट्रेस असतो, वेगवेगळ्या टाईपचा स्ट्रेस असतो. पण त्याच्यात पण जर तुम्हाला एक हास्य पिकवता आलं किंवा एक जोक मारता आला तर एक तर सगळ्यांचा माहोल थोडा इझी होऊन जातो आणि इझी माहोलमध्ये तुम्हाला डोकं नीट चालवून काहीतरी सोल्युशन काढता येतं. जर तुम्ही पण स्ट्रेस होऊन गेलात, एस्पेशली ॲज अन ऑफिसर, ॲज अ लीडर, तुम्ही पण स्ट्रेस होऊन गेलात आणि तुम्ही पण सिरियस होऊन गेलात आणि खूप हार्ड थिंकिंग करायला लागलात, तर बाकी लोकांना तर त्याचा नेगेटिव्ह असरच होईल. तर इट इज बेटर की मला वाटतं काहीतरी असं लाईट करून टाकावं. पण मग तुमच्या सुपेरियर समोर तुम्ही फक्त एकदम ते राहायला लागतं ना, कारण तसं ट्रेनिंग असतं. त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर आमच्याहून जास्त कठीण असतं. पण त्यांचं कंपोज तो म्हणजे असतात ना, शिस्त ब्रेक होतच असेल. हो, करायलाच लागते. कारण असं स्ट्रेस एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला कंटिन्युअसली परफॉर्म नाही करता येत. तुम्हाला थोडं रिलीज हे देणं खूप गरजेचं आहे. आणि हे मला वाटतं नुसतं आर्मी असं नाही, लाईफमध्ये पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी असे प्रसंग येत असतात. ऑफकोर्स सिच्युएशन येत असतात स्ट्रेस. तर त्याच्यात जर तुम्ही अशी लाईट साईड बघितली त्याची, तर मला वाटतं ते प्रसंग सामोरे जाण्याचं तुम्हाला धैर्य जास्त चांगलं मिळतं. नक्कीच. मी फक्त जी इमेज आमच्या डोक्यात असते ना आर्मीमध्ये असणाऱ्या लोकांची, त्याच्या दुसऱ्या बाजूला काय काय होतं ते बघायचा प्रयत्न करते. तुला एक मी मिथ सांगतो. असं ना हिंदी पिक्चर मध्ये तर खूपच जास्त त्यांनी केलेलं आहे की कोणताही आर्मीचा पिक्चर असो, कुठलाही, त्याच्यात कोणाचंही लग्न झालं राईट, की त्याच्या सुहागरातला त्याला फोन येईल, पत्र येईल, तार येईल आणि त्याला बोलवतील की आणि तो तिथून परत येणार नाही. दॅट इज इज फायनल. म्हणजे थँक्यू. आणि ती घुंगट घेतलेली बाई बसली आणि ती रडते आणि मग म्हणजे कुठलाही पिक्चर म्हणजे 1960s मधला घ्या किंवा आत्ताचा घ्या. बॉर्डर मधलं तर आहे, त्याच्यावर गाणं आहे त्या प्रसंगावर. संदेश आते ना. नाही दुसरं एक गाणं आहे, आता मला आठवत नाही, पण एक सॅड गाणं आहे. सगळेच सॅड असतात ना. तर म्हणजे मला तर असं वाटतं की काही वेळेला मुली नाकारत असतील प्रपोजल्स, कारण त्यांना ही भीती असेल की माझ्या लग्नाच्या रात्री जाईल. पण असं होत असेल यार, म्हणजे आय डोंट नो, पण मला माझ्या ओळखीत तरी असं कोणी एकदाही झालेलं नाही. आणि तू किती वर्ष काम केलं? अच्छा, मला वाटलं तू विचारशील तू किती वेळा लग्न केलं, पण मला एकच एक्सपिरियन्स आहे. पण नाही, म्हणजे मी बऱ्याच लोकांना मॅरिड होताना बघितलंय, पण मला नाही आठवत की कोणाला लग्नाच्या दिवशी आणि किंवा त्या रात्री परत बोलवलं.
इनफॅक्ट तसं असलं तरी लोक म्हणतात की ठीक आहे यार, म्हणजे एक माणूस नसला तरी चालेल, आपण बघू, खूपच गरज पडली, लढाईत लागली तर बघू. हो. असं होत नाही. तू कधीच पाहिलेलं नाही असं होताना. पण पाहायला मला पण असं नाही आणि वाटतं एक्सपिरियन्स पण नाही. ऑफकोर्स. मला असं वाटतं ती खूप ड्रमॅटिकली पोटंट गोष्ट आहे ती, असं होणं. म्हणून ते सगळीकडे फिल्म्समध्ये वगैरे दाखवली असं, असेल. तू नाटककार आहे, तू फिल्म स्टार आहे, हो, त्यामुळे तुला कारण माहिती आहे. याच्यातलं फिक्शन खूप स्ट्रॉंग आहे, है ना? की सुहागरातीला हे टोटल फिक्शन आहे. टोटल म्हणजे याच्यातला ड्रामा खूप स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. मध्ये ना अशा काही गोष्टी मी ऐकल्या. एक हरभजन बाबा नावाचे एक हा, ऑफिसर सिक्कीममध्ये सिक्कीम हरभजन बाबा आहेत, सो नथुलाजवळ. त्यांची अशी गोष्ट आहे की ते शहीद झाल्यानंतर अजूनही त्यांचं तिकीट काढलं जातं आणि त्यांचा युनिफॉर्म. हो, त्यांचं आहे. आणि असेच एक सियाचीन बेस कॅम्पला ओपी बाबा आहे. हा, मला हे जरा उलगडून सांग ना. तर आता जनरली प्रश्न हा असतो, हे किती खरं आहे? म्हणजे प्रोसेस हे खरं आहे की असे कोणतरी तिथे होते जे कुठल्या तरी लढाईत कामी आले आणि त्यांच्याबद्दल काही काही किंवदंती आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्या सांगितल्या जातात आणि लोक तिथे त्यांना खूप मान्यता आहे. जसं हरभजन बाबा आहे तिथे, अरुणाचलमध्ये गेलं तर तिथे आणखी एक जसवंतगड म्हणून जागा आहे, तिथे एक आणखी बाबा आहे. तर त्यांची अशी गोष्ट आहे की ते तिथे मेल्यानंतर सुद्धा पहारा देत आहेत, तर त्यांची आत्मा अजून तिथे पहारा देते. आणि जर कोणी संत्री तिथे झोपला तर त्या संत्री म्हणजे जो शिपाई तिथे गार्डिंग करतो, संत्री जो आहे पोस्टवरती, तो जर तिथे झोपला की रात्री इकडे तिकडे झाला तर त्याच्या कानाखाली येऊन ती आत्मा येऊन कानाखाली वाजवते. अच्छा. आणि त्याला जागा करते आणि सांगते की असंच आहे. अशी पण स्टोरी आहे की जर चायनीज आपल्यावर अटॅक करणार आहेत तर 3 दिवस आधी ती आत्मा येऊन कोणाच्या तरी स्वप्नात येऊन सांगते की आपल्यावरती येणार. ओके. आणि ओपी बाबा म्हणून सियाचीनमध्ये आहेत आणि सियाचीन सगळ्यांना हल्ली माहिती आहे की वर्ल्ड हायेस्ट बॅटलफील्ड, खूप कठीण आहे तिथे. तर तिथे प्रत्येक जाणारं ट्रूप कोणीही वरती जात असतं तर त्यांना आधी जाऊन ओपी बाबांना नमन करतात, तिथे पूजा अर्चना करतात आणि मग त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जातात. आणि तिथे पण अशीच बिलीफ आहे की जर तुम्ही रुटीन पाळलं नाही किंवा झोपलात पोस्टवरती किंवा पोस्टवरती बघितलं नाही, म्हणजे नीट जे तुम्हाला काम दिलेलं ते केलं नाही, तर तुम्हाला ओपी बाबा येऊन ठोकेल. आता ते किती खरं आहे किती खोटं आहे मला माहित नाही. आणि मला वाटतं त्याच्यात मला असं जाण्याची गरज पण नाही, कारण ती एक भावना आहे. इट इज अ मॅटर ऑफ फेथ. आणि जर अशा भावनांमुळे माझ्या लोकांचं काम अचूक होतंय आणि चांगलं होतंय तर ते राहू देत ना. त्याचं सायंटिफिक अनालिसिस करून मी त्याच्यातनं काय करणार आहे? बरोबर. सो आम्ही याच्यात कधी गेलोच नाही. जिथे आम्हाला सांगितलं गेलं की इधर सर झुकाना है तो झुकाना है. हो. कारण इट इज द मॅटर ऑफ फेथ अँड इट इज अ फेथ. अशा जागांवरती जिथे राहणं खूप कठीण असतं, जिथे स्ट्रेस खूप असतो, एनिमी ऍक्शनची भीती असते, तिथे मला वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला बळ देतात आणि ह्या गोष्टी तुम्हाला ताकद देतात. त्यामुळे खरं सांगायचं त्याच्यात घुसण्यात काही पॉईंट नाही. आणि ते काय वाईट गोष्टी नाही सांगत आहेत ना. ते काय हे तर नाही सांगत आहेत की तुम्ही पोस्ट सोडून पळून या किंवा दुश्मन आला तर त्याला तोड नका देऊ, असं तर नाही सांगत. ज्या तिथे ट्रेडिशन्स आहेत किंवा ज्या भावना आहेत किंवा ज्या तिथे एक्सपेक्टेशन्स आहेत, त्या सगळ्या ह्याच आहेत की तुम्ही तुमचं कार्य जे दिलेलं आहे ते चोख करावं. तर ठीक आहे ना, चांगलं आहे ते. बाकी लोक त्याचा काय प्रचार करतात, काय त्याच्यावर डिस्कशन होतात, ते मला वाटतं खूपच वायफळ आहे, त्याच्यात काहीच चालतं. ऍक्च्युअली इफ इट इज सर्व्हिंग सम गुड थिंग्स तर कारण त्याचं आउटपुट खूपच चांगलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या भीतीमुळे तरी तो जवान जो एकटा पोस्टवरती आहे, जिथे खूप थंडी पडते, -40 टेम्परेचर आहे, त्याला कॉन्स्टंट भीती आहे की समोरून फायरिंग येईल किंवा समोरून कोणतरी पोस्ट कॅप्चर करायला येईल किंवा आसपास कोणी दिसत नाहीये, शांतता आहे. त्यावेळेला त्याला ही तर सायकोलॉजिकल कॉन्फिडन्स आहे की मला कोणतरी बघताय. फेथ इज नेसेसरी ॲट सच पॉइंट्स. टॉकिंग अबाउट फेथ, हाऊ डज रिलिजन वर्क इन? खूप छान प्रश्न आहे रुचा. आणि खरंच मला वाटतं आर्मीमध्ये खूप चांगलं कल्चर आहे आणि याचं क्रेडिट मला असं वाटतं की ब्रिटिशांना देणं गरजेचं आहे. त्यांनी अगदी म्हणजे
अँग्लो मराठा वॉरच्या आधीपासून म्हणजे 18th सेंचुरीच्या आधीपासून आर्मी हे खूपच मिक्स्ड रेस, मिक्स्ड कास्ट, मिक्स्ड रिलिजन बनवलं. ऑफकोर्स आर्मीमध्ये प्युअर कास्ट युनिट्स आहेत किंवा प्युअर एथनिक युनिट्स आहेत. म्हणजे सिख रेजिमेंट आहे किंवा मराठा रेजिमेंट आहे किंवा महार रेजिमेंट होती आधी किंवा राजपूत आहे, राजपुताना रायफल्स आहे, तशा त्यांनी बनवल्या. पण ऍट द सेम टाइम त्याच्यात कल्चरल मिक्स पण खूप होता. आणि आर्मीमध्ये असं डिस्क्रिमिनेशन कुठल्याही रिलिजनला किंवा जातीला कधीच नव्हतं ब्रिटिश आर्मीमध्ये. आणि तेच आपल्याकडे आलं. आणि चांगली गोष्ट आहे की आपण पण ते असं फॉलो करत गेलो. जसं मी तुला एक उदाहरण देतो, राजपुताना रायफल म्हणून एक रेजिमेंट आहे इन्फंट्रीची. त्याच्यात एकाच बटालियनमध्ये तुम्हाला कायमखानी मुसलमान कंपनी मिळेल आणि राजपूत कंपनी मिळेल आणि जाट कंपनी मिळेल, असं मिक्सचर आहे. आणि ते लढाईमध्ये चांगलं केलं त्यांनी, असं काही कमी नाही केलं त्यांनी किंवा कुठे मागे नाही पडले. इनफॅक्ट त्यांनी चांगलंच केलं. इनफॅक्ट एका मला वाटतं LOC कारगिल पिक्चरमध्ये एक असं दाखवलेलं आहे की त्या बटालियनचे एक मौलवी आहेत, कारण ती कंपनीमध्ये मुसलमान आहेत, ते मौलवी आहेत. आणि तेच सांगतात की आपले जे सैनिक आहेत त्यांनी डोक्यावरती हिरवा कपडा बांधावा आणि अल्लाह नाराय तकबीर अल्लाह अकबर म्हणून अटॅक करावं. म्हणजे पाकिस्तानी कन्फ्युज होतील की हे काय आहे, म्हणजे आपलेच लोक आहेत. आणि तसं त्यांनी केलं आणि त्यांना सक्सेस मिळालं. पण ही खरी घडलेली आय थिंक इट्स अ ट्रू स्टोरी. म्हणजे काही प्रमाणात ही ट्रू स्टोरी आहे. पण असं काही डिस्क्रिमिनेशन नाही. कारण मी एका अशा पोस्टवरती होतो माझ्या सर्व्हिस टेन्युअरमध्ये, ती खूप सेन्सिटिव्ह होती. म्हणजे त्याच्यात मी ऑलमोस्ट ऑन अ डेली बेसिस माझा जो पाकिस्तानी काउंटर पार्ट होता मेजर इम्रान म्हणून, त्याच्याशी बोलत होतो कुठल्या ना कुठल्या कारणासाठी, कामासाठी. म्हणजे डिप्लोमॅट. ऑलमोस्ट लाईक अ डिप्लोमॅटिक चॅनल, मिलिटरी डिप्लोमॅटिक चॅनल. माझ्याकडे हॉटलाईन होतं आणि ऍक्च्युअल हॉटलाईन जे बोललं जातं ते खूप सिनियर लेवलवरती, डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशनवरती. पण बॅक एंड काम तर आमच्यासारख्या मेजर अँड लेफ्टनंट लेवललाच करायला लागायचं. त्यामुळे आमचं खूप चांगला रॅपो होता. आणि एक असा इन्सिडेंट झाला की माझे जे त्यावेळेला बॉस होते ते हैदराबादचेच आहेत आणि आत्ता ही इज अ सर्व्हिंग जनरल खालिद जाकी म्हणून. आणि तो फोन जो होता तो माझ्या खुर्चीच्या शेजारी होता. आणि एक दिवस असं झालं की मी दरवाजाच्या बाहेर होतो रूमच्या आणि तो फोन सारखा वाजत होता. तर खालिद समोर बसले तर त्यांना वाटलं की त्यांनी उचलावा, कारण तो इतका इरिटेटिंग नॉईज असतो त्यात. तर त्यांनी फोन उचलला आणि म्हटलं हाय खालिद, हॅलो खालिद, असं त्यांनी म्हटलं. आणि पुढे सन्नाटा झाला माहितीये. आणि तोपर्यंत मी दरवाजात आलो होतो, त्यामुळे हे मी सगळं बघत होतो की खालिद त्याच्या चेअरवरनं उठून आले, त्यांनी फोन उचलला आणि जस्ट म्हटलं हॅलो खालिद. आणि दुसरीकडनं काही रिस्पॉन्सच नाही आला. कारण पाकिस्तानमध्ये हे लोकांना खूप कठीण आहे पचवणं की एवढ्या सेन्सिटिव्ह रोलमध्ये किंवा एवढ्या सिनियर रोलमध्ये कोणतरी मुस्लिम ऑफिसर आहे. पण आमच्यासाठी किंवा इंडियन आर्मीमध्ये इट इज अ रुटीन पोस्टिंग. यू आर 1 into नंबर. असं काहीच नाहीये की हा मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, सिख आहे तर तिथे नाही. रादर असं म्हणजे अगेन इट इज अ मिथ की हायर पोस्टना मुस्लिम्सना अपॉइंट करत नाहीत. नाही, असं काहीच नाही. 15 कोर कमांडर. ओके, 15 कोर कमांडर इज सेंटर ऑफ श्रीनगर. ठीक आहे, श्रीनगर बेस्ड आहे. आणि पूर्ण काउंटर इन्सर्जन्सी जम्मू अँड काश्मीरवाली सर्वात जास्त इफेक्टिव्ह त्याचं 15 कोर्स होणं. हे खूप टेक्निकल बोलतोस तू, पण ओके, आय एम गेटिंग द पॉइंट. असं काहीच नाही. कारण श्रीनगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिथे सर्वात जास्त टेररिझम आहे, काश्मीरी आतंकवाद आहे. श्रीनगरमध्ये हेडक्वार्टर आहे आर्मीचं खूप मोठं, 15 कोर म्हणून. हे खूप मोठं मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे. तर तसं जर असतं तर तिथे कधीच कोणी मुस्लिम ऑफिसर पोस्ट नसतं झालं. तर आत्ता हे खूप चांगले जनरल आहेत, जनरल सय्यद अता हसनीन म्हणून. ते मीडियामध्ये पण खूप येतात. ही वॉज देअर. आणि त्यांनी इतकं चांगलं काम केलंय तिथे, जबरदस्त काम केलंय. आणि मला वाटतं त्यांच्या टेन्युअरमध्ये जितके टेररिस्ट ठोकलेत तितके त्यांच्या आधी किंवा नंतर कधीच नाही ठोकले गेले, असं म्हणजे त्यांचं रेकॉर्ड होतं. आर्मीमध्ये असं म्हणतात की रिलिजन ऑफ युअर ट्रूप्स इज युअर रिलिजन. म्हणजे तुम्ही ज्या लोकांबरोबर काम करताय त्यांचं जे रिलिजन आहे ते तुमचं रिलिजन आहे. आता मी फॉर्च्युनेटली एका आर्टिलरीच्या सिख रेजिमेंटमध्ये कमिशन झालो, प्युअर सिख. म्हणजे माझ्या हाताखालचे जवळजवळ सगळे लोक सरदार होते. आर्टिलरी म्हणजे तोफखाना. तर तेव्हा जेव्हा मी पहिल्या दिवशी गेलो 31 डिसेंबर 1999, तर पहिल्या दिवशी दुपारी म्हणजे संध्याकाळी माझे युनिटचे जे सुभेदार मेजर होते त्यावेळेला आणि जो ग्रंथी होते तिथले गुरुद्वाऱ्यातले, ते मला आमच्या युनिटच्या गुरुद्वाऱ्यात घेऊन गेले. माझ्या हातात हे कडं घातलं आणि सांगितलं की तुम्ही आमच्यात आलात
ते मला आणि ते हे 1999 पासून अजून ते माझ्या हातात आहे. बाकी माझ्या हातात अंगठी नाही, माळ नाही, काही नाही. म्हणजे ते शिखांचे जे हा पंच त्यांचे 5 त्याच्यातलं 5 कडे. कवालं त्यातलं एक कडे. वा वा वा. आणि मी त्यावेळेला सगळ्या टेस्ट दिलेत. म्हणजे पगडी बांधण्यापासून सिख हिस्ट्री टू सिख रिलिजन किंवा त्यांची जी आरती असते अरदास म्हणतात ते, ती अरदास पण केलेली आहे. त्यामुळे आणि तसं आणि हे माझ्या युनिटचं आहे. असंच प्रत्येक युनिटमध्ये होतं. ज्या युनिट्समध्ये मिक्स्ड असतात तिथे कल्चर आहे मंदिर, मस्जिद, गुरुद्वाराचं. म्हणजे एक मला वाटत नाही दुनियामध्ये कुठे असेल की एकच एवढंसं रूम आहे त्याच्यामध्ये एक देऊळ पण आहे, मस्जिद पण आहे आणि गुरुद्वारा पण आहे. आणि वाह! चर्च जीजसचा पण फोटो लागला. आणि सगळे लोक तिथे जात आहेत, एव्हरीबडी. आणि असं नाही की कोणी कंपल्सरी जाते असं काहीच नाही. सगळे तिथेच जात आहेत. आणि त्याला MMG म्हणतात. आणि MMGचा दुसरा अर्थ असतो मीडियम मशीन गन. ओके. तर म्हणजे ते तसंच आहे. आणि ते कल्चर आलेलं आहे. आणि मला वाटत नाही की माझ्या ओळखीत तरी असं कोणी आहे की त्याला कुठल्याही प्रकारे डिस्क्रिमिनेशन असं केलं गेलं किंवा बघितलं गेलं असं तर नाही. ओके. हे जे त्याचे इम्रान तुझे हॉटलाईनवर जे गृहस्थ होते, हां. ते खूप एक वेगळीच काहीतरी जबाबदारी आहे असं मला आता बोलताना जाणवलं, की तुला त्यांच्याशी सतत कम्युनिकेट करायला लागायचं. हो. तेव्हा असं काही असा प्रसंग आहे का एखादा लक्षात राहिलेला? सो एक मला खूप चांगला इन्सिडेंट आठवतो की इम्रान आणि मी खूप चांगला आमचा रॅप होता, प्रोफेशनल रॅप होता आणि एक दुसऱ्यांची आम्ही म्हणजे गोष्टी सॉल्व्ह करायला बघायचो. पण इम्रानशी बोलताना ना तो दरवेळेला सगळं काही म्हणजे त्याला मी नुसतं विचारलं की और सर आपके यहाँ आज मौसम कैसा है? तरी तो म्हणेल सर रहमदुल्लाह बहुत अच्छा है. किंवा त्याला म्हटलं की सर इसका ये ऐसा हुआ क्या? हां, इंशाल्लाह ऐसा ही होगा. आणि मला सारखं वाटायचं की देव आहे. देव एका पोझिशनवरती बसलेत आणि ते असल्या फालतू कामांमध्ये इन्व्हॉल्व नाही होणार आहेत आणि आपण प्रत्येक सेंटेन्समध्ये देवाला कशाला घुसायचं? तर ते मला कुठेतरी ते इरिटेट होत होतं, की प्रत्येक सेंटेन्समध्ये तुम्ही इन्व्होकिंग गॉड करताय आणि त्याच्यात काही पर्पज नव्हता. मे बी त्यांची तशी ती स्टाईल असेल किंवा तसं त्यांना दाखवायचं असेल. तर मी तर मुंबईकर होतो. त्यामुळे एका पॉइंट नंतर माझं डोकं थोडं ऑफ झालं आणि तो म्हणला, "और सर आप कैसे हैं?" मी म्हटलं, "सर एकदम झकास." त्याला ते कळत नाही की मी काय बोललो. तो म्हणला, "सर क्या बोला आपने, क्या बोला?" तोपर्यंत माझी पण टरकली की मी एका डिप्लोमॅटिक चॅनलवरती एकदम झकास म्हणून चाललोय. माझ्यासमोर खालीद बसला होता. तो माझ्याकडे असा बघत होता की असं म्हणजे काय बोलला? काय बोललास तू? तर मी फोन ठेवून दिला. मग त्यांनी परत फोन केला. बोलला, "सर क्या हुआ?" मैंने पता नहीं क्या हुआ. क्या हुआ? मैं भूल गया ऐसा करके. पण आय स्टिल रिमेंबर इट वॉज अ हिलेरियस इन्सिडेंट. आणि ते खालिद किंवा माझा जो मित्र होता पांडे म्हणून, तो आम्ही जेव्हा बसायचो तिथे नंतर कधी, तर ह्याच्यावरती खूप जोक व्हायचा की यार तूने बॉलिवूडायझेशन ऑफ पाकिस्तान कर दिया. हो. पण तुला अर्थ नाही विचारला का कोणी, की काय बोललास तू आता नक्की त्याचा? नाही, त्यांनी विचारला 2दा-3दा तेव्हाच म्हणजे फोन पण कट तो करायच्या आधी. सांगितला हां, नाहीस. म्हणजे मी काय सांगणार एकदम झकासचं मी काय एक्सप्लेनेशन ऍक्च्युली. माझ्यातला अनिल कपूर त्यावेळेला जागा झाला होता. ओ त्यामुळे माय गॉड. म्हणलं की खूप जास्त होत आहे, तर त्याला काहीतरी दिलं पाहिजे उलटं. कारगिलचं जेव्हा युद्ध झालं, तेव्हा म्हणजे माझ्या मेमरीत ते खूपच मोठं एक काहीतरी सगळ्याच आपल्या सगळ्यांसाठीच Correct. खूप मोठा इव्हेंट होता. तेव्हा यू वर ऑलरेडी वर्किंग ना दॅट टाइम? आय वॉज वर्किंग इन द सेन्स की मी ट्रेनिंगमध्ये होतो इंडियन अच्छा. मिलिटरी अकॅडमी देहरादूनमध्ये. सो Okay. ऍक्च्युअल वॉरमध्ये आम्ही नव्हतो. पण तुमच्यापर्यंत काय न्यूज आली होती किंवा कसं हाऊ डिड इट ब्रेक आणि काय घडलं असं होतं? इंटरनली आम्हाला काही कळत नव्हतं. पण जे हम्म. न्यूज म्हणजे जे स्टार न्यूजवरती त्यावेळेला बरखादत्त आणि विष्णू सोम करत होते, तेच माहिती होतं. पण ओव्हरऑल कारण त्यावेळेला सुरुवातीला तरी असं होतं की म्हणजे आणि हे मी सांगतोय मे एंड आणि अर्ली जूनचं. कारण हम्म. जूनमध्ये मग टर्म ब्रेक झाला. आम्ही घरीच आलो हा. सुट्टीवर. पण मे एंडमध्ये तरी असा माहोल होता की काहीतरी लोक इन्फिल्ट्रेट करून आलंय हम्म. आणि येऊन बसलेत डोंगरावरती आणि त्यांना आपण काढू. असा म्हणजे हसी मजाकचाच माहोल होता. म्हणजे मला अजून आठवत आहे की जो पासिंग आउट कोर्स होता आणि आम्ही ज्युनियर टर्ममध्ये होतो. पासिंग आउट कोर्स जो होता त्यांना असं फेअरवेल डिनर टाईप आम्ही ऑर्गनाईज केलं होतं आणि त्याच्यात जनरल जे इव्हेंट्स असतात त्याच्यात कोणीतरी काहीतरी कॉम्पिटिशन जिंकलं तर त्याला पार्टी आम्ही- चालू होती म्हणजे तुमची? आमची पार्टी चालू होती. आणि Okay. त्यावेळेला मला स्टील रिमेंबर की जिथे ते एक प्रशांत म्हणून होता आणि तो आता चांगला मित्र आहे माझा. त्याला आम्ही सांगितलं होतं की त्यांनी काहीतरी कॉम्पिटिशन जिंकली तिथे. तर त्याला आम्ही सांगितलं होतं की ओके फर्स्ट प्राइज फॉर टुडे इज 7 days 8 nights इन कारगिल.
म्हणजे आफ्टर यू गॉट टू नो अबाउट हा, म्हणजे वी न्यू देर इज समथिंग हॅपनिंग, तिथे काहीतरी चालू आहे आणि ऍक्शन चालू आहे. पण म्हणजे मी म्हटलं ना, सेन्स ऑफ ह्युमर किंवा ह्युमरवरती खूप जास्त फोकस होता आणि थोडं डोकं पण कमी होतं. त्यामुळे आम्ही त्याला सांगतो की ज्या दिली फर्स्ट प्राइज. पण म्हणजे अशी तुमच्या इथे काही असे पॅनिकी झाली नाही का नाही त्याच्यात? पॅनिक मुळीच नव्हतं. इनफॅक्ट मोटिवेटेड होतं लोक त्यावेळेला. आय थिंक ऑलमोस्ट एव्हरीवन आम्हाला असं विचारलं होतं की वुड यू लाईक टू गो म्हणून. आय डोंट नो की ते ऑफिशियली विचारलं गेलं होतं का असेच आमचे जे ट्रेनर्स असतात तिथे, इन्स्ट्रक्टर्स असतात, त्यांनी विचारलं होतं. पण मला वाटतं 100% लोकांनी सांगितलं होतं की आम्हाला फर्स्ट पोस्टिंग तिकडे जावं किंवा आम्हाला लवकर कमिशन करून जरी पाठवलं तरी चालेल, हे झालं तयार. का? बिकॉज देर वॉज सम ऍक्शन म्हणून. देयर वॉज ऍक्शन. आणि जर तुम्ही या प्रोफेशनमध्ये आहात आणि तुम्ही ऍक्शन नाही बघितलं तर मग सो आम्ही तिथे बसलो होतो आणि आर्टलरी फायरिंग म्हणजे तोफखाना फायरिंग सुरू झालं आधी त्यांना सॉफ्ट करायला. आणि सडनली आम्ही बघितलं तर आमच्या डोक्यावरती खूप मोठा असा प्रकाश झालाय. आम्ही वरती बघितलं तर लक्षात आलं की पाकिस्तान्यांनी इल्युमिनेशन राऊंड फायर करायला सुरू केले. इल्युमिनेशन राऊंड म्हणजे ते असे लाईट्स असतात, आपण मूवीज मध्ये बघतो ना, ते पिस्टल फायर करतात आणि याचा टायटॅनिक मध्ये दाखवलं. हो, राईट. आम्हाला पण असं टायटॅनिक मुवमेंटच झालं की स्टूपने आलंय. कारण इल्युमिनेशन राऊंड फायर करतोय आणि ते करत होते दर 10-15 मिनिटांनी. तर आम्हाला असं वाटलं की आता तर जर इल्युमिनेशन राऊंड वरती आहे म्हणजे त्याला माहिती आम्ही येणार आहे आणि तो दुश्मन तर हे बघतोय की कोण आ रहा है, कब आ रहा है, कहां से आ रहा है. त्याच्यासाठीच तर तो इल्युमिनेट आणि असं ब्राईट केलं होतं त्यांनी सगळं. तर आम्हाला वाटलं की आज तो आपला मतलब गेम कटेगा, बकरा कटेगा. तर आमच्यात ते असं म्हणजे आम्ही बोललो वगैरे की अभी क्या होगा यार, बोले कुछ नहीं करेंगे अपन, जब इसका डार्कनेस होगा ना तब मूवमेंट करेंगे और जैसे ही लाइट आएगा तो बैठ जाएंगे, ऐसे करते धीरे धीरे करके जाएंगे. पण फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली अराउंड 2:30-3 वाजता आम्हाला मेसेज आला की द ऑपरेशन हॅज बीन कॉल्ड ऑफ. आणि आम्हाला वाटलं की फक्त आमचंच बॅड लक आहे की ऑपरेशन कॉल्ड ऑफ झालं. पण त्यावेळेला नंतर कळलं की ऑल ओव्हर इंडियात जितके ऑपरेशन जाणार होते त्यावेळेला सगळे कॉल्ड ऑफ झाले. काहीतरी म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती इश्यू झाला होता आणि तो दॅट ऑपरेशन डिडंट गो. पण हां, म्हणजे दॅट वॉज अ नियर ॲक्शन एक्सपिरियन्स. आणि खूप फायरिंग झालं, आमच्यावर पण फायरिंग झालं. आम्ही एका दगडाच्या मागे बसलो होतो आसपास. म्हणजे हे ऍक्च्युअल फिल्म मध्ये दाखवतात तसं? ऍक्च्युअल फिल्म मध्ये चाललं होतं. फक्त लकीली आपल्या साईडला कोणी कॅज्युअलिटी नाही झाले. त्या साईडला 100% झाले असतील, कारण आम्ही खूप चांगल्या तरीकेने त्यांना ठोकत होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही स्टार्ट केलं होतं फायरिंग? हा, इनडायरेक्ट फायरिंग चालू होतं आणि म्हणजे पोस्ट टू पोस्ट फायरिंग चालू होतं, पण ऍक्च्युअल असॉल्ट नव्हता. पण म्हणजे तुम्ही जेव्हा फायरिंग करता तेव्हा तुम्हाला कळत नाही ते लागतंय का कोणाला ती गोळी किंवा काय? हा, म्हणजे असं कधी कधी कळतं, कधी कधी नाही पण कळत. पण त्याच्यानंतर हे कळतं ना की जर कोणी मेलं असेल तर स्ट्रेचर बेअरर्स येतील, म्हणजे ती बॉडी घ्यायला तर येतीलच. किंवा ती समजा एका पोस्टवरती तुम्ही फायर करताय आणि ती पोस्टच पूर्ण ढसाळली आणि फायरिंग तिथनं बंद झालं, दॅट मीन्स मला कळतं की तिथे काहीतरी कॅज्युअलिटी झालं. आणि सर्वात इम्पॉर्टंटली नंतर ते लोक पण आपल्यासारखे रेडिओवरती मागे कम्युनिकेट करत असतात ना, तर बऱ्याच वेळेला त्यांच्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला माहिती असतात किंवा त्या फ्रिक्वेन्सीज ओपनमध्ये येतात कधी कधी. तर तेव्हा तुम्हाला इंटरसेप्ट मिळतात किंवा जे आपले सिग्नलवाले लोक आहेत, जे टेलिकॉमवाले आर्मीचे लोक, त्यांचं काम असतं की मॉनिटर करणं एनिमी फ्रिक्वेन्सीज. तर त्याच्यावर पण येतं की कधी कधी त्यांचे इंटरसेप्ट येतात की या जागेवर या पोस्टवरती इतके कॅज्युलिटी झाले, इतके कॅज्युलिटी झाले. असं कधी झालं का की थोडक्यात वाचलात तुम्ही किंवा? हा, ती मात्र एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि मी बनियालमध्ये होतो. बनियाल ही जागा आपण जेव्हा काश्मीरला जातो तेव्हा जवाहर टनल म्हणून एक खूप मोठं टनल आहे. त्याच्या जस्ट आधी एक छोटं टाउन आहे बनियाल म्हणून. तर तिथे आम्ही रोड ओपनिंगसाठी होतो. रोड ओपनिंग करायचो. रोड ओपनिंग म्हणजे बेसिकली तो जो हायवे आहे, नॅशनल हायवे, त्याच्यावरती आर्मीचे कॉन्वॉयज चालतात आणि त्या कॉन्वॉयवरती अटॅक होऊ नये म्हणून तुम्ही तो एरिया सॅनिटाईज. तर आम्हाला रोज पहाटे त्या कॉन्वॉयवरती 8 किलोमीटर का 16 किलोमीटर काहीतरी होतं, असं 2 डायरेक्शननी 2 पार्टीज यायच्या आणि आम्ही एन्शुअर करायचो की तिथे कुठेही कोणी टेररिस्ट नाहीये किंवा आयडी नाहीये किंवा आयडी म्हणजे कुठलं नाहीये. आयडी म्हणजे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस, म्हणजे इम्प्रोव्हाइज केलेला बॉम्ब. राईट. आणि हे आमचं काम होतं की सकाळी 5 वाजता पाऊस असो, बर्फ असो, थंडी असो, चेक करायचं असो, असं चालत यायचं. आणि हे चालू होतं, म्हणजे रुटीनच सेट झालं होतं. आणि शिकवण आहे की तुम्ही एकाच जागेवरती रोज थांबायचं नाही किंवा एकाच जागेवरती हॉल्ट नाही करायचा, कारण तो पॅटर्न बनतो. बरोबर. आणि तुम्ही पॅटर्न बनवला तर तुम्ही टार्गेट व्हाल. पण शिकवण आणि रियालिटीमध्ये बराच फरक असतो. त्यामुळे
आणि तो रोड पण तसा कठीण होता, कारण एका साईडला पूर्ण अशी दरी होती आणि खाली नाला होता. आणि मोस्टली जो तो पूर्ण रोड होता तो दुसऱ्या साईडला डोंगर होता, त्यामुळे अशा जागा उभ्या राहायच्या वगैरे कमीच होत्या. तर एक असा स्पॉट होता जिथे म्हणजे एका साईडनी जी पार्टी यायची, टीम यायची, ती थांबायची आणि दुसऱ्या साईडची ती ती पण थांबायची मध्यभागी ऑलमोस्ट. आणि मग इथे गाडी उभी करून आम्ही चहा वगैरे प्यायचो किंवा ब्रेकफास्ट व्हायचा, ओपन एअर असं. आणि मग प्रत्येक जण आपल्या आपल्या पोस्टवरती जायचं असं. आणि एक दिवस असं झालं की एक आणि आमच्याबरोबर हे पण असतात, स्निफर डॉग्स पण असतात ओके. आणि म्हणजे ते ट्रेंड असतात एक्सप्लोजिव्ह हे करायला. तर तो जो स्पॉट होता तो स्टँडर्ड होता. मला वाटतं आम्ही जवळजवळ ऑलमोस्ट एव्हरीडे तिथे यायचो. ते झाल्यानंतर तुम्ही थोडे स्ट्रेस पण तुमचा गेलेला असतो. बरोबर. काही काही ऍक्शन नाही, नाही, हां. काही नाही असं. तर आम्ही तिथे पोचलो किंवा पोचत होतो आणि मी ऑलमोस्ट मला वाटतं 10-15 फूट दूर असेल त्या स्पॉटच्या. आणि तो स्पॉट म्हणजे असा 10 बाय 12चा असा थोडासा रोडच्या बाहेरची जी कच्ची जमीन असते ना, तसा टाईपचा होता. आणि जे दुसरे ऑफिसर होते ते त्या साईडनी येत होते. तर ते थोडे मागे होते. आणि मी त्यांची गाडी येताना बघितली, की त्यांची गाडी त्यांचं झालं होतं म्हणून ते दुसरीकडनं गाडी घेऊन गेले. आणि तो कुत्रा त्या दिवशी म्हणजे कुत्रा आणि त्याचा हँडलर हे त्या दिवशी जरा आधी आले. जनरली ते सर्वात लेट येतात. कारण त्यांना कुत्र्याला वेळ लागतो स्निफ करून यायला. पण त्या दिवशी जस्ट फॉर्च्युनेटली ते आधी आले. आणि आम्ही थोडे लेट आलो. आणि तो कुत्रा आला आणि त्या स्पॉटवर गेला जिथे आम्ही चहा प्यायला थांबायचो. आणि तिथे बसला. आणि कुत्रा असा म्हणजे असा दोन्ही पाय पुढे करून बसतो आणि दॅट इज अ इंडिकेशन की तिथे काहीतरी आहे. आणि ते झाल्यानंतर इमिजिएटली त्या डॉग हँडलरनी आम्हाला सांगितलं की "साहब पीछे हो जाओ, पीछे हो जाओ, सब पीछे हो जाओ." म्हणजे तुमच्या ज्या चहाचा पॉइंट होता त्याच्या जवळ त्याच्याजवळ कुठेतरी आयडी लावलेला होता. आणि तो कुत्रा बसला म्हटल्यावर आम्ही पण जरा अलर्ट चकाकलो झालं. ना, की कुछ तो है यार आज. तर मग जे तिथे ड्रिल्स सेट आहेत, की असं काही झालं की काय करायचं? कोणी कुठे पोझिशन्स घ्यायच्या, काय करायचं? नाल्याच्या दुसऱ्या साईडला लोकं गेले, सो दॅट तिथून कोणी ट्रिगर करू नये किंवा तिकडच्या लोकांना सांगितलं असं कर. आणि मग बॉम्ब डिस्पोजलवाले आले, त्यांनी ते बघितलं आणि तिथे एक होता आयडी छोटासा. सो आय थिंक दॅट वॉज अ नियर म्हणजे खरंच फॉर्च्युनेट एक्सपिरियन्स होता. नाहीतर चहाबरोबर आमचं बिस्किट झालं असतं. पण म्हणजे किती मोठा होतं ते जे एक्सप्लोजिव्ह होतं ते? एवढंसच होतं. नाही, नाही, म्हणजे त्याचा उद्रेक होऊन कितपत नुकसान होण्याजोगं होतं ते? माहित नाही झालं असतं 50-60 मीटर तरी ब्लास्ट झालं असतं. हो, म्हणजे तसं मोठं हां, म्हणजे म्हटलं ना चहाबरोबर बिस्किट आमचं झालं असतं तिथे 100%. बाप. सो दॅट वॉज अ नियर म्हणजे मग क्लोज तुम्ही चेंज केलात का तुमचा मार्ग? केला थोडे दिवस नंतर परत तिथे झालं. तेव्हा ऍक्च्युअली Dogs पुढे. डॉग्स पुढे गेले आणि दुसरीकडे आम्ही सांगायचो, कारण तिथे बसून तर कोणी काही ऑपरेट करणार नाही. त्याच्यासाठी जो कोण त्याला ब्लास्ट करत असेल, आयदर तिथेच काहीतरी मुवमेंट ट्रिगरवरती होणार किंवा कोणतरी बघून ऑपरेट करणार. तर त्या एरिया आम्ही सॅनिटाईज केले. हो. पण त्याच्यानंतर तिथे असं काही झालं नाही. आणि हे जम्मूमध्ये नाही, बनिहालमध्ये. बनिहाल बनिहाल इज ते टनेल तो. टनेलच्या जस्ट शॉर्ट ऑफ टनल. राईट. मला एक पर्सनल प्रश्न आहे हा, खरं तर म्हणजे माझ्यासाठी पर्सनल प्रश्न आहे. आपला जो नकाशा आहे भारताचा, तो आपण आपल्या देशात जो बघतो तो वेगळा नकाशा आहे. BBC वरती वेगळा दाखवतात. व्हॉट इज इट? म्हणजे आणि व्हाय? कारण तो बघून त्रास होतो. तसं टोप उडवलेला नकाशा करेक्ट. असं वाटतं की हा नाही आमचा देश. तसं बघितलं तर ह्याच्यावरती एक पूर्ण पॉडकास्ट करता येईल, की कार्टोग्राफी म्हणतात मॅपची स्टडीला. आणि आपला जो मॅप आहे किंवा इंडियाचा जे क्लेम टेरिटरी आहे, पॉलिटिकल टेरिटरी, आपला देश तो मॅप दाखवतो. करेक्ट. पाकिस्तान जो मॅप दाखवतो त्याच्यात काश्मीरचा आणि गिलगिट बाल्टिस्तान हा जो भाग आहे त्याच्यातला बराचसा भाग जो त्यांच्या ताब्यात आहे ते त्यांच्या मॅपमध्ये दाखवतो. आणि चायना जो मॅप दाखवतो त्याच्यात जो अक्साय चीनचा भाग आहे, जो पूर्वेकडचा असा बाहेर आलेला पार्ट आहे, तो ते चायनाच्या मॅपमध्ये दाखवतात. त्यामुळे तुझं म्हणणं हे अगदी बरोबर आहे, की आपण जो नकाशा दाखवतो पहिलीपासून आपण शाळेत बघतो तो नकाशा आणि जो आपण मीडियामध्ये बघतो किंवा पाकिस्तान जो मॅप दाखवतो किंवा चायना जो मॅप दाखवतो हा खूप वेगळा आहे. तर मीडिया हाऊसेसचं असं म्हणणं आहे, जे इंडियामध्ये ब्रॉडकास्ट करतात त्यांना तर गव्हर्नमेंट गाईडलाईन्स आहे. तर इंडियामध्ये जे ब्रॉडकास्ट होतात त्याच्यात त्यांनी मॅप्स ठीक केले. पण जे फॉरेन ब्रॉडकास्ट होतात त्याच्यात ते दाखवतात एरिया अंडर ज्याच्या अंडर तो आहे. डिस्प्यूट. अच्छा, नाही, ज्याच्या अंडर तो आहे.
म्हणून तुम्हाला बरेचसे असे चॅनल्स दिसतील किंवा बरेचसे असे डॉक्युमेंट्स दिसतील ज्याच्यात पाकिस्तानचा भाग म्हणजे आपला जो इंडियन काश्मीर आहे किंवा जम्मू अँड काश्मीरचा भाग पाकिस्तानमध्ये दाखवला जातो. आपण त्याला पाकिस्तान ऑक्युपाईड Occupied. जम्मू अँड काश्मीर, ते आपल्या भागाला इंडियन ऑक्युपाईड जम्मू काश्मीर आणि ते त्यांच्या भागाला आझाद काश्मीर म्हणतात. आणि आझाद काश्मीरच्या वरती त्यांचा एक भाग आहे गिलगिट बाल्टिस्तान म्हणून, जो परत त्यांच्याकडे आहे. आणि कारगिलचं पूर्ण युद्ध गिलगिट बाल्टिस्तानच्या साऊथमध्येच झालं. कारगिल हे अगदी त्याच्या साऊथमध्ये आहे. आणि पूर्वेकडे जर आपण आलं तर अक्साय चीनचा भाग आहे. आणि जो आता गलवानचा हा झाला किंवा एक डीबीओ म्हणून जागा आहे, दौलत बेग ओल्डी, तिथे काराकोरम पास आहे त्याच्या पुढे. हा जो भाग आहे काराकोरम पास ही इंटरनॅशनल बाउंड्री आहे इंडिया आणि तिब्बतची. ओके. आता आपण त्याला इंडियन चायना म्हणतो, पण खरी ती इंडिया आणि तिब्बतची बाउंड्री. आणि काराकोरम पास पासून दक्षिणेकडे जो भाग पूर्वेकडे जो भाग आहे तो खरा तर आपला आहे, आपल्या नकाशात आहे, आपण पॉलिटिकल मॅपमध्ये तो दाखवतो, पण तो चायनीज ऑक्युपेशन मध्ये. म्हणून तो जे तुम्ही बघता मॅपमध्ये वेगवेगळे मॅप्स, त्याचं कारण ते. पण म्हणजे असं त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट नाही काढता येणार. नाही, आपण इंडियन्स आहोत, आपल्याला इंडियन गव्हर्नमेंट जे म्हणतो ते मानलं पाहिजे. हो, ऑफकोर्स. ॲज पर अस द एंटायर टेरिटरी इज आर्स टिल इट इज रिझॉल्व्ड. जेव्हा कधी ते रिझॉल्व्ह होईल, मला माहित नाही की ते रिझॉल्व्ह होईल किंवा नाही, कारण कुठल्या देशामध्ये आजच्या डेटला वर्ल्डमध्ये पॉलिटिकल विल नाहीये किंवा पॉलिटिकल कॉन्फिडन्स नाहीये बाउंड्री डिस्प्यूट रिझॉल्व्ह करायला, फेवरेबल ऑर अनफेवरेबल. तुम्ही युक्रेनमध्ये पण तेच बघताय. क्रिमिया हा जो भाग होता आधीचा, त्याच्यात किती हजार वर्षांची त्यांची हिस्ट्री, पण त्यांना शेवटी युद्ध करून ते घ्यायला लागले किंवा अशा बऱ्याचशा जागी. त्यामुळे आजच्या इन्फॉर्मेशन एजमध्ये बाउंड्री डिस्प्यूट हा पॉलिटिकल सेटलमेंटमध्ये रिझॉल्व्ह होईल हे खूप कठीण आहे. एक रिसेंटली बांगलादेशमध्ये केलं आपण, एक छोटंसं एन्क्लेव्ह, आपण त्यांना काही एन्क्लेव्ह त्यांना दिले आणि त्यांचे आपण. पण पब्लिकला, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला हे सांगणं की आपण शांततेसाठी हा भाग देऊ आणि जो आपण 100 वर्ष, 75 वर्ष, 50 वर्ष क्लेम करतोय, हे पब्लिकला ऍक्सेप्टेबल नाही. आणि चायनासारख्या देशामध्ये जिथे पब्लिकला वोट नाहीये तिथे पण ऍक्सेप्टेबल नाहीये, कारण त्यांच्या पार्टीच्या इंटरनल पॉलिटिक्समध्ये त्यांना ते खपवता येणार. सो बाउंड्री डिस्प्यूट हे संपण्यातला विषय नाहीये माझ्या प्रमाणे. पण एक सेटलमेंट होऊ शकतं, एक असं होऊ शकतं की तुम्ही तो भाग जो आहे ॲज जिथे आहे तिथे मार्क करून कंटिन्युटीमध्ये ठेवा आणि एक्सेप्ट दॅट तुमचा क्लेम ह्या बाजूला आहे, तुमचा क्लेम ह्या बाजूला आहे. फ्युचरमध्ये आपण कधीतरी याच्या बोलण्या करून सॉर्ट करू, पण कंटेम्पररी याच्यात तरी मला नाही वाटत हा सॉल्व्ह नाही होणार. इतके आपलं बॉर्डर्सना निसर्गाचे विविधता आहे की एकीकडे हिमालय आहे किंवा एकीकडे ओशन्स सगळं आहे, तर टेररिस्ट एंटर कसं करतात नेमकं आपल्या देशात? नाही, खरंच चांगला प्रश्न आहे. आणि हा पण म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण असा एक समज आहे की एवढी फौज आहे, एवढं BSF आहे आणि हे सगळे बॉर्डरवरती बसलेले आहेत, तरी सुद्धा टेररिस्ट येत आहेत. ते कसे येत आहेत? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे असं ह्युमनली इम्पॉसिबल आहे की आपण साखळी लावून हाताने असं बसून म्हणजे उभं राहून 24 तास असं होऊ शकत नाही. तर तुम्ही अशा काही काही भागांमध्ये आपले पोस्ट बनवता, डॉमिनेट करता व्हिज्युअली की कोणी येऊ नये. त्याच्यानंतर भारत सरकारने एक फेन्स बनवलं, पूर्ण पाकिस्तान बॉर्डर फेन्स्ड आहे. आणि ते मोठं फेन्स आहे, असं नुसतं छोटं कुंपण नाही, असं डबल लेअर कुंपण आहे, मोठं आहे, त्याच्यावरती लाईट्स आहेत, त्याच्यावर ते LC मध्ये तर त्याच्यामध्ये करंट पण सोडतात. पण तुम्ही किती असं केलं तरी निसर्ग तिथला जो आहे, स्पेशली काश्मीरचा, तो खूप कठीण आहे आणि टेरेन खूपच डिफिकल्ट आहे. तिथे नद्या आहेत, खोऱ्या आहेत, डोंगरे आहेत, सगळीकडे काही फेन्स जात नाही. गेलं तरी बर्फ एवढा पडतो, 15-20 फूट बर्फ पडतो. 15 फूट बर्फावरनं मग फेन्स किती लावणार? बरोबर. बर्फामुळे फेन्स खाली तरी दबतं, नाही तर तुटतं तरी. एक जम्मू साईडला आला तर त्यांनी खाली टनेल्स खोदलेले आहेत. एक की खालून येतात, आपल्या साईडला येतात आणि बाकी दिसायला बोलायला ते सेम आहेत, लँग्वेज सेम आहे. त्यामुळे एकदा तुम्ही ह्या साईडला आला आणि जर तुम्हाला इथे पॉप्युलर सपोर्ट आहे किंवा लोकल सपोर्ट आहे, तर तुम्हाला ते मिसळणं खूप सोपं होतं. आणि तिसरं हे पण आढळलं गेलं आहे की बऱ्याच वेळेला हे लोक आधी नेपाळला जातात आणि मग नेपाळहून, कारण आपली नेपाळ आणि इंडियन बॉर्डर ओपन आहे, तिथून येतात आणि मग आपल्या देशात येतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण मोस्टली ते येतात ते नॉर्थ काश्मीरमध्ये
नॉर्थ काश्मीरमध्ये टेरेन खूप डिफिकल्ट आहे, हाय अल्टिट्यूड एरिया आहे, बर्फ असतो आणि आपण किती पेट्रोलिंग केलं, मायनिंग केलं तरी अशा जागा असतात आणि तिथल्या लोकल लोकांना माहिती आहे की कुठल्या त्या वाटा आहेत ज्याच्यावरनं जाता येतं. त्यामुळे त्यांच्याकडे लोकल गाईड्स असतात आणि तिथे असे काही परिवार आहेत ज्यांचे नातलग त्या साईडला आहेत किंवा त्या साईडला परिवार आहेत त्यांचे नातलग या साईडला. त्यामुळे असं येणं जाणं राहतं आणि गॅप्स असतात. पण हे जे म्हणजे टेररिस्ट दिसतात आपल्यासारखेच, त्यांच्या हालचाली अशा काही वेगळ्या नाहीत, पण मग त्यांना कसं स्पॉट करता तुम्ही की ही व्यक्ती काहीतरी सस्पिशियस आहे, हे तुम्हाला कसं कळतं? जनरली तर फायर होतो तेव्हाच कळतं. पण कधी कधी तुम्हाला इन्फॉर्मेशन असते की या गाडीत आहे किंवा ह्या जागेत आहे किंवा या घरात बसलाय किंवा कोणतरी मुखबिरी करतं. या टेररिस्टचं कॅरेक्टर जनरली खराब असतं कारण ते ड्रगीज असतात. जनरली अफीम वगैरे खाऊन चालत असतात आणि मग काश्मीरमध्ये आलं की त्यांच्याकडे हातात गन असते. त्यामुळे पॉवर असण्याची त्यांच्या म्हणजे इमॅजिन करणं असं 10वी फेल किंवा 11वी फेल मुलगा आहे आणि त्याला तुम्ही एक हातात हथियार दिलंय आणि त्याला सांगितलंय की तू काहीतरी खूप मोठं कार्य करतोयस आणि तू देशासाठी धर्मासाठी काहीतरी मोठं कार्य करतोयस आणि तुला दुसरीकडे जायचं आहे आणि ऍक्शन पण मिळणार आहे आणि तुला लोक रिस्पेक्ट देत आहेत कारण तुझ्या हातात एक AK-47 आहे. तर ते डोक्यात गेलेलं असतं. मग ते इथे येतात, मग ते जबरदस्ती लोकांच्या घरात घुसतात, मग तिथल्या मुलींशी बायकांशी त्यांचं गैरवर्तन असतं किंवा ते त्यांना जबरदस्ती खायला प्यायला घायला सांगतात. काही प्रमाणात लोकांचा सपोर्ट असतो पण एका लेवल नंतर कोणालाही आपलं घर वाटतं ना. म्हणजे आपल्या घराची शांतता प्रत्येकाला असते. मग ते लोक हळूहळू मुखबिरी करतात किंवा ते सांगतात की अमुक अमुक जागेत अमुक गावात लोक आहेत. असे बरेच सोर्सेस असतात. पण म्हणजे लोकल्सची खूप मदत होते का या? लोकल मदत शिवाय टेररिस्ट सर्व्हाइव्हच करू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो असं स्टॅटिस्टिकली की एका टेररिस्टने काश्मीरी मुलांनी जर एकाने हातात बंदूक घेतली तर त्याचं लाईफ स्पॅन त्याच्यानंतर ॲव्हरेज 2 इयर्स आहे. आयदर तो त्या 2 वर्षात किंवा अराउंड दॅट टाइम विल बी ठोकून ऑर विल सरेंडर. त्यामुळे आणि बिना लोकल्सच्या मदतीचं ते सर्व्हाइव्ह कसं करणार? पण मी म्हणते की म्हणजे आपल्या आर्मीला आपल्या आर्मीला लोकांचा बराच चांगला सपोर्ट आहे आणि नेहमीच होता. सुरुवातीला थोडं कठीण होतं म्हणजे 89, 90, 91 मध्ये खूप लोकल सपोर्ट दुसऱ्या साईडला होता, टेररिस्टकडे होता. पण हळूहळू इंडियन आर्मीने खूप चांगलं आपलं इमेज बनवलंय आणि हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये की इंडियन आर्मी जसं ऑपरेट करते काउंटर टेररिझम मध्ये असं दुनियेतली कुठलीच आर्मी ऑपरेट करत नाही इतकं सॉफ्टली. म्हणजे मी US मरीन्स बरोबर काम केलेलं आहे. काही दिवसापूर्वी माझ्या पॉडकास्टमध्ये संदीप उल्लेथन आले होते. त्यांनी श्रीलंकन आर्मी बरोबर काम केलंय, बघितलंय जेव्हा LTT बरोबर चालवलं. तर कुठेच असं आढळत नाही की एक मिलिटरी फोर्स इतक्या सॉफ्टली एका एरियामध्ये काम करते. कारण हे आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही हे बिलीव्ह करतो. म्हणजे आर्मी हे बिलीव्ह करतं की हे आपलेच लोक आहेत, हे परके नाहीत, आपण दुसऱ्या देशामध्ये ऑक्युपाय नाही केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला त्यांना आपल्या बरोबर घेऊनच जे करायचं ते करायचं आहे. म्हणून जर आपण आपला कॅज्युअलिटी रेशो बघितला तर तो बाकी पेक्षा जास्त आहे आणि जर आपला म्हणजे कोलॅटरल डॅमेज बघितलं की ऍक्शन मधलं की सिव्हिलियन कोलॅटरल डॅमेज तर हा प्रॉब्ली मला वाटतं दुनियेतला सर्वात कमी असेल. काय सांगतो? 100%. हाऊ नाईस इज दॅट. तर इंडियन आर्मी ऑपरेट्स एका खूप एथिकल आर्मी सारखं ऑपरेट करते आणि असं प्रोपागंडा काही असू दे पण वस्तुस्थिती आहे की एक्स्ट्रीमिटीज मध्ये म्हणजे एक्सेप्शन्स कधी कधी असतात पण एक्स्ट्रीमिटीज मध्ये नाहीये. म्हणजे असं आमचे सिनियर्स आम्हाला सांगायचे की वो अगर टेररिस्ट चला भी गया तो कोई बात नहीं, वो फिर आ जाएगा, फिर फंसाएगा, फिर ठोक लेंगे, बट वी हैव टू बी केअरफुल अबाउट द पीपल कारण दीज आर आवर पीपल आणि वी आर फायटिंग फॉर आवर पीपल. नुसतं लँड घेऊन काय फायदा नाही. यू हॅव टू गेट पीपल विथ द लँड. आपल्या मला वाटतं कायद्यात पण अशी काहीतरी म्हण आहे की एका इनोसंट व्यक्तीला शिक्षा होण्यापेक्षा 10 गुन्हेगार सुटले तरी चालते. तसंच आहे. टेररिस्ट काय तो आज त्यांनी वेपन उचललं की आज नाही तर कल उसका नंबर आएगा म्हणजे ही विल डाय हिज डेथ. पण इफ यू एंड अप डुईंग समथिंग रॉंग और हर्टिंग अ फॅमिली इट इज नॉट गोइंग टू कम बॅक. तुम्ही किती पैसे द्या किंवा काही करा
तो त्यांच्या सायकोलॉजीमध्ये नेहमी राहीलच. सो इट इज बेटर की ठीक है वो जाने दो, कल मिल जाएगा, ऐसा कुछ. नाईस. हाऊ इज दिस फील्ड फॉर विमेन? द मिलिटरी फील्ड इट्स एक्सलेंट. म्हणजे खूपच चांगलं आहे. आणि आता तर आपण पुण्यात होतो, एनडीएमध्ये पण मुलींना अलाव केलं आणि ते चांगलं करतायत. म्हणजे रिसेंटली आर्मीनी मुलींना कमांड अपॉइंटमेंट्स पण द्यायला लागले. म्हणजे दे कॅन बी द रिअल बॉसेस ऑफ फायटिंग इव्हेंट्स. ओके. आणि माझ्या ओळखीत आहेत. म्हणजे माझी एक चांगली मैत्रीण आहे, कीर्ती शिंत्रे म्हणून. ती आता अहमदाबादमध्ये युनिट कमांड करते ॲज अ फुल कन. ओके. आणि त्यांच्यासाठी पुढचे पण रस्ते ओपन येतात. सो फील्ड इज गुड, बट देर आर सर्टन चॅलेंजेस. कारण हिस्टॉरिकली आपण बघितलं, म्हणजे आधीपासून तर हा जो फील्ड आहे हा कम्प्लीट मेल डॉमिनेटेड होता आणि पुरुषांसाठीच होता. 100%. तर ह्या फील्डचे जितके प्रोसिजर्स आहेत किंवा जितके कल्चरल नुआन्सेस आहेत मेल ड्रिव्हन ते मेल ड्रिव्हन आहेत ना. म्हणजे सिंपल गोष्टी, जसं कॉमन बोलचालमध्ये सरच म्हटलं जातं सिनियरला. हे फार लेट आलंय की सिनियर पण मॅडम असू शकतो. म्हणजे जनरली यू ऍड्रेस मॅडम म्हणून कोणाची वाईफ असेल, पण एका ऑफिसरला तुम्ही मॅडम असं हे म्हणताय. किंवा एक कॉमन प्रश्न हा पडतो की पडायचा, म्हणजे पूर्वी, आता बरंच सॉर्ट झालंय कारण आता बरीच वर्ष झाली की आपण म्हणजे आर्मीमध्ये असं कल्चर आहे की जर असा बुफे लेड आउट आहे तर एका साईडनी प्रत्येक माणूस येऊन प्लेट्स, म्हणजे आपलं प्लेट घेऊन घेतो आणि स्टार्ट्स विथ द सिनियर गाय. सो द सिनियर मोस्ट पर्सन, त्याला प्रिव्हिलेज असतो की आधी प्लेट घेऊन सुरू. तर एका लेडी, आणि त्याच्या पण आधी लेडीजना प्रेफरन्स असतो. म्हणजे सर्वात आधी लेडीज, सर्वात आधी मुलं, मग लेडीज, मग ऑफिसर्स, आणि ऑफिसर्समध्ये सिनियर मोस्ट. तर आता लेडी ऑफिसर इज अ लेडी ऑल्सो आणि ऑफिसर ऑल्सो. तर प्लेट तिने कधी उचलायची. पण आर्मी याच्यात पूर्ण क्लिअर आहे की वेदर यू आर अ लेडी ऑर अ जेंट, वन्स यू आर अन ऑफिसर यू आर अ डिफरंट कॅटेगरी. सो शी हॅज टू फॉलो द लाईन. अच्छा. पण ह्या सगळ्या, कारण हे सगळे प्रश्न आधी नव्हतेच. हो. आणि हे खूप सिंपल गोष्टी आहेत आणि काही कठीण गोष्टी पण आहेत. म्हणजे मला एक असा प्रसंग आला होता, आम्ही पठाणकोटहून कॉन्वॉयनी इंडक्ट करत होतो ग्लेशियरसाठी 2001 मध्ये. आणि आमची कॉन्वॉय कमांडर एक लेडी ऑफिसर होती, मला नाव नाही आठवत आता. व्हेरी स्ट्रॉंग लेडी, व्हेरी स्ट्रॉंग वुमन. आणि ते ऑलमोस्ट 100 गाड्यांचा कॉन्वॉय होता आणि ऑलमोस्ट किती 800-1000 लोक असतील त्याच्यात. 800-900, 700-800 लोक असतील मेन. आणि ती एकटी बाई होती आणि ती सगळं संचालन तिचं चांगलं होतं, काम चांगलं करत होती, सगळं काही ठीक करत होती. मग आम्ही नेक्स्ट डे एका असा ब्रेकफास्ट टेबलवरती बसलो होतो आणि आम्ही दोघंच होतो आणि आम्ही बोलत होतो, असं काहीतरी जनरल गप्पा चालू होतं. तर मी तिला हेच विचारलं आणि माझ्यासाठी पण हे खूप नवीन होतं की लेडी ऑफिसर सामने भेटली, म्हणजे अनयुजुअल होतं. तो म्हटलं, मैम आपने कैसे डिसाइड किया फोन में आने का? आपको कोई प्रॉब्लम नहीं लगता क्या फोन में? इतने देर ओनली मेन अराउंड यू, देर आर नो वुमेन, तो बात किससे करते हो? बात किससे करतोय त्याच्या, कोणाशी बोलताय तुम्ही? बिंग अ लेडी, whom do you talk to so much? तर म्हणजे मी तर असा जोक मध्ये म्हटलं, पण अँड शी टुक इट वेल आणि ती म्हणाली, यार तुम लोग ना सब ऐसे ही सोचते हो, बट ऐसा कुछ नहीं है, बट आई विल टेल यू व्हाट इज माय बिगेस्ट प्रॉब्लम. तर मैं म्हटलं, हाँ मैम बताओ. ती म्हणजे अभी देखो हम यहाँ से स्टार्ट, आम्ही सुरुवात करणार होतो म्हणजे कॉन्व्हर्सेशन, आणि वी हॅड टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ अराउंड 8-9 hours ऑफ ट्रॅव्हल. 8-9 तास आम्हाला ते जायचं होतं. आणि मध्ये मध्ये ब्रेक्स होता, टी ब्रेक होतो किंवा बायो ब्रेक होतो किंवा लंच ब्रेक होतो. तर ती म्हणाली की जब भी कोई गाड़ी रुकती है, कॉन्वॉय रुकता है, तुम लोग तो रोड के साइड में खड़े हो जाते हो. शू करायला? मैं कहाँ जाऊंगी, राइट. आणि हाई अल्टीट्यूड, आणि म्हणजे मॅम ये तो बिल्कुल कैसे करते हो? बोली नहीं, यू जस्ट हैव टू होल्ड. अँड सो दिस पुअर वुमन, शी यूज्ड टू होल्ड इट फॉर लाईक 5 hours, 6 hours. जोपर्यंत तुम्हाला एक प्रॉपर फॅसिलिटी मिळत नाही तिथे तर ती जाणार नाही. आणि ओपन मध्ये पण ती गेली असती, पण इथे 800 पुरुष आसपास फिरतायत. त्यामुळे ते थोडं या टाईपच्या इन्फ्रास्ट्रक्चरल कठीण चॅलेंजेस असतात. पण आय थिंक हळूहळू, हे मी सांगतोय 20-25 वर्षापूर्वी, आता बऱ्याच गोष्टी सुधारल्यात आणि आय थिंक या गोष्टी, म्हणजे मुलींनी जर आर्मीमध्ये जायचंय तर मेंटॅलिटी तशी पाहिजे की देअर विल बी सम वियर्ड सिच्युएशन्स विच जे मला इनोव्हेटिव्हली सॉल्व्ह करायचं आहे. तिथे
रडगाणं करून काही सॉल्व्ह होणार नाही, कारण आर्मी इज नॉट गोइंग टू गिव्ह यू असं काही खूप जास्त स्पेशल ट्रीटमेंट नाही मिळणार आहे. तुम्हाला तसं ट्रीट करतील जसं बाकी नाही करतात, पण तुम्हाला इनोव्हेट करायला लागेल आणि ते करतात. म्हणजे आय थिंक दे डू अ व्हेरी गुड जॉब. पण आय थिंक मला वाटतं एक पैसा जास्त अवघड असेल मुलींसाठी अजून. 100%. कारण किती म्हटलं तरी फिजिओलॉजिकली आपण किती म्हणजे मी काय मेल शॉव्हिनिस्ट नाहीये, पण इव्हन चेसमध्ये किंवा ऑलिम्पिक्स चालू आहेत आणि काल तर खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली की ट्रान्सजेंडर बाई बॉक्सिंगमध्ये फिमेल्समध्ये आली, राईट? त्यामुळे फिजिओलॉजिकली यू हॅव बीन डेव्हलप डिफरंटली. त्यामुळे टू से दॅट आय विल सम म्हणजे काही बायका असतील ज्या कदाचित पुरुषांच्या बरोबरीने किंवा कदाचित चांगलं पण करतील, खरंच चांगलं करतील. आणि मी ओळखतो अशा बायका ज्या सुप्रीमली फिट आहेत. म्हणजे एक लेडी असून आम्ही भेटलो होतो, त्या अरुणाचलच्या आहे आणि मी खरं सांगतो एवढी फिट ती आहे बाई, अनबिलिव्हेबल आणि रिअली स्ट्रॉंग. पण जनरली काय असतं, हे जनरली असं नाही, दिस इज नॉट कॉमन. ॲव्हरेज आपण घेतलं आणि तुमच्या पॉलिसीज ज्या म्हणतात त्या ॲव्हरेजवरती बनतात. तुमच्या पॉलिसीज एक्स्ट्रीमिटीज आउटलायर्सवरती नाही बनत. सो मुलीने आर्मीमध्ये जावं की नाही 100% जावं. मुली आर्मीमध्ये काम करू शकतात की नाही 100% करू शकतात. मुली आर्मीमध्ये सक्सेसफुल होतील की नाही 100% होतील. पण आर्मीचं लाईफ 100% मुलींसाठी डिझाईन केलेलं आहे का नाही. इट विल ऑलवेज बी अन ऍडजस्टमेंट. बट इट इज इव्हॉल्विंग ना. इट इज इव्हॉल्विंग आणि चांगल्या दृष्टीने इव्हॉल्व्ह होत आहे. एनडीए मध्ये 2 वर्षापूर्वी मुलींना एंट्री सुरुवात केली. 10 का 20 का 25 मुली आहेत आणि आर्मी लाईक एनी गुड ऑर्गनायझेशन ते यायच्या आधी सगळी त्यांची तयारी केलेली होती. म्हणजे त्यांच्यासाठी वेगळं राहणं, वेगळं वॉशरूम्स पासून सगळ्या मायन्यूट गोष्टी लक्षात ठेवून त्यांचं डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे संस्थेकडनं चांगल्या गोष्टी केल्या जातील आणि प्रोसेस चांगले होतील, पण तरी सुद्धा काही ना काहीतरी तुम्हाला गॅप आढळेल. त्या गॅप तुम्हाला क्रॉस आणि सिन्स इट इज द बिगिनिंग ऑफ दॅट. करेक्ट. आपण 1992 मध्ये पहिल्यांदा बायकांना याच्यात आणलं फायटिंग 30 इयर्स तर काहीच नाही, वेळ नाही. बरोबर आहे. आणि आता रिसेंटली जवानांमध्ये बायकांना सुरू केलंय. हो. आणि त्यांना काही स्पेशल म्हणजे सीएमपी मध्ये मिलिटरी पोलीसमध्ये बायकांना अलाव केलं आता फार कमी नंबर्स मध्ये. पण हे प्रोग्रेस आहे ना, हळूहळू वाढत जाणार आणि ते बरोबर आहे, तसं झालं पाहिजे. म्हणजे इट इज इन द स्टेप इन द राईट डायरेक्शन. बट इफ हायपोथेटिकली युअर डॉटर आस्क्स टुमॉरो 100% प्लीज गो फॉर इट. यू विल पुश हर. प्लीज गो फॉर इट अँड डोंट कम बॅक. दॅट इज नाईस. म्हणजे रिअश्युअरिंग असं म्हणता येईल. हा, कारण माझ्या आई वडिलांनी पण मला हेच सांगितलं होतं की तुला जे करायचं कर, तुला आर्मीमध्ये जायचं जा, पण ट्रेनिंग कठीण असतं आणि तिथून परत यायचं नाही. हे नाही सांगायचं की मला जमत नाही म्हणून परत. हे अलाउड नसतं ना. नाही, अलाउड असतं. लोक जातात, पण बरीच लोक जातात. म्हणजे ऑलमोस्ट 10 to 12% कॅडेट्स परत जातात. हा, म्हणजे सोडतात सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये. कारण सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये खूप वेगळं एन्व्हायरमेंट असतं. आणि जे लोक असे शेल्टर्ड बॅकग्राऊंड मधून येतात, ब्रुटल असेल त्यांच्यासाठी. हा, ब्रुटलच मोठा शब्द आहे, पण कठीण असतं. खरंच कठीण असतं. कारण सकाळी तुम्ही 3 वाजता उठून बाथरूम क्लिअर करताय आणि थंडीमध्ये पण जे गरम, म्हणजे त्यावेळेला गरम पाणी एवढंच असायचं. मग ते सांगायचं की फक्त सिनियरसाठी तुम्ही थंडी पाण्यात करा, किंवा थंडी इतकी पडते सकाळपासून चालताच आहात, किंवा सायकल आहे पण सायकलवर बसायची तुम्हाला परवानगी नाहीये, ती हातात घेऊनच चालायची. अशा बऱ्याच वियर्ड गोष्टी असतात. आणि फिजिकलवरती इतका जोर असतो सुरुवातीला की तुम्हाला सकाळी 5 किलोमीटर धावायला नेतील. आणि ज्यांनी लाईफमध्ये 50 मीटर नाही धावल्या, त्याला पहिल्या दिवशी जर 5 किलोमीटर धावायला नेलं, ऑब्व्हियसली त्रास होईल. बरेचसे लोक मेंटली स्ट्रॉंग असतात, प्रिपेअर्ड असतात आणि ते क्लिअर करतात. पण काही लोकांना ते झेपत नाही आणि सायकोलॉजिकली झेपत नाही आणि जातात ते परत. पण आमच्या घरात एकच गायडन्स होतं की बाबा, देर इज नो कमिंग बॅक. जा रहे हो वही जाओ. क्लिअर, ऍब्सोल्युटली क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. फोनवरच तुझे वडील म्हणाले ते तर खूप नंतर ते अजून मी डायजेस्ट करते. ते खूपच नंतर, पण पहिल्या दिवसापासून म्हणजे. आणि देर वॉज नो चॉईस. म्हणजे क्या लेके वापस आएगा, क्या मुंह लेके वापस आएगा. पण आता जर तू इतकी वर्ष काम केलंयस आणि तुला जर असं विचारलं की आत्ताच्या यंगस्टर्स पैकी कोणाला जर जायचं असेल खरंच,
तर काय टाईपचं तुमचं हे पाहिजे, म्हणजे पर्सनॅलिटी पाहिजे किंवा रेडीनेस पाहिजे, कशा प्रकारचं? शॉर्ट कारण आन्सर फक्त देश के लिए कुछ करना है म्हणून जाणं ते वेडेपणाचं. वेडेपणाच आहे आणि ते प्रॅक्टिकल पण नाहीये. आणि त्यांनी तुम्हाला त्रास होईल, कारण कुठलीही संस्था असली, कुठलंही ऑर्गनायझेशन असलं, की त्या ऑर्गनायझेशनल चॅलेंजेस असतात आणि तुम्ही प्रत्येक वेळा काही लढाईमध्ये नाही आहात. तुमचे बरेच फॅसेट्स आहेत आर्मीमध्ये. तर अगदी शॉर्ट सांगायचं तर तुम्ही यू हॅव टू बी फिजिकली फिट आणि मेंटली रोबस्ट. फिजिकली फिट कारण यंगस्टर डेजमध्ये तुम्हाला फिजिकल चॅलेंजेस येतील आणि तुम्हाला ते आता 40s-50s मध्ये कोणी तुम्हाला सांगणार नाही की डोंगर चढून बसा. पण 20s मध्ये नक्कीच तुम्हाला ग्लेशियरचे डोंगर चढायला लागतील, कारगिलमध्ये चढायला लागेल, LC वरती जायला लागेल, पेट्रोलिंग करायला लागेल, बरंच काही करायला लागेल. तर त्याच्यासाठी तुमची फिजिकल तयारी पाहिजे. आणि हे सगळं, आणि जे तुम्हाला माहित नाहीये ते तुमच्या समोर येईल किंवा ते घडेल, ते सगळं सामोरं जाण्यासाठी तुम्हाला मेंटल रोबस्टनेस पाहिजे, तर मेंटल स्ट्रेंथ पाहिजे. त्याच्याशिवाय मला वाटत नाही की अभ्यास पाहिजे, कारण एंट्रन्स पास करणं कठीण आहे. ओपन पर्सनॅलिटी पाहिजे, की म्हणजे तुम्हाला जे होईल ते कॉन्फिडन्स घ्यायला. पाहिजे. ओपन पर्सनॅलिटी, तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे, जे होईल ते बघून घेऊ आणि जिथे लात मारेन तिथे पाणी काढीन तसं पाहिजे. सो तुमचं मेंटल मेकअप असं पाहिजे की यार कर ले, ऐसा कुछ है नहीं, हो जाएगा. असं काही खूप म्हणजे असं काही खूप कठीण नाही. म्हणजे मला असं वाटतं की आर्मीमध्ये जाणं एवढं कठीण नाहीये, जर तुमचं मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असाल. जर मेंटली तुम्ही वीक आहात, मग पहिली गोष्ट तुम्ही जाणार नाही आणि गेलात तर तुम्हाला मग लाईफ लॉंग तो त्रासच होत राहील. अनसर्टिनिटी खूप असते. तुम्हाला माहिती असतं तुमचं पोस्टिंग, आज तुम्ही मुंबईत आहात, उद्या तुम्हाला सांगतील की तुम्ही ग्लेशियरमध्ये जा. तर ह्या सगळ्या चॅलेंजेसला तुम्ही मेंटली तयार असलं पाहिजे की असे चॅलेंजेस येतात लाईफमध्ये. आणि हे सगळे असताना सुद्धा हर फिगर को धुएं में उड़ाता चला गया टाइप ॲटिट्यूड. हो. What is your takeaway from your career? फ्रॉम माय करिअर, Yeah. About human life in general. एक ना मी पहिल्यांदा जेव्हा IMA मध्ये गेलो, इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनमध्ये, तर प्रत्येकाला एक केबिन अलॉट होतं, जी तुमची रूम राहते त्या 6 महिन्यांसाठी. आणि मी आतमध्ये गेलो आणि तिथे असे एक ड्रॉवरचा सेट होता, एक कपाट होतं, एक बेड होतं, एक आरसा होता, असं म्हणजे जे एका रूममध्ये असायला पाहिजे तसं. आणि कपाटाच्या दरवाज्यावर एक असं मोठी पोएम लिहिलेली होती. रुडयार्ड किपलिंगची बरीच जुनी पोएम आहे. त्या पोएमचं नावच आहे इफ. आणि त्या खूपच छान पोएम आहे, म्हणजे तू वाची नसशील तर वाच. आणि त्याच्यात पूर्ण लाईफ कसं जगावं एका माणसाने, हाऊ आयडियल सिच्युएशनमध्ये कसं जगावं, याच्यात ते पोएट्रीमध्ये लिहिलेलं आहे. आणि ती मला खूप इन्स्पायरिंग वाटली पोएम. आणि मी बराच प्रयत्न केला की जितकं होईल तितकं त्या follow पोएमला फॉलो करावं किंवा लाईफ जवळजवळ तसं जगावं. सगळं काही आपल्याला त्याचा करता येतं. सारांश सांग ना त्या कवितेचा. सारांशपेक्षा ना त्याच्यात 2 लाईनी आहेत आणि त्या 2 लाईनी इंटरेस्टिंगली, म्हणजे विम्बल्डन कॉम्पिटिशन माहिती आहे ना तुम्ही, हो. लॉन टेनिस. हो. तर विम्बल्डनचं जे सेंटर कोर्ट आहे, त्या सेंटर कोर्टचा जो प्लेयर्स एंट्रन्स आहे, आणि सेंटर कोर्टवरती सगळ्या फायनल्स होतात दरवर्षी. सर्वात मोठा इम्पॉर्टन्स, टेनिस जगात सर्वात फेमस जर कुठलं ग्राउंड असेल तर सेंटर कोर्ट विम्बल्डन, कारण तिथे एपिक टेनिस बॅटल झालेले आहे. पण त्याचा जो प्लेयर्स एंट्रन्स आहे, त्या प्लेयर्स एंट्रन्सच्या डाव्या बाजूला ह्या पोएम मधल्या 2 लाईनी लिहिलेल्या आहेत. इफ यू कॅन मीट ट्रायम्फ अँड डिझास्टर्स अँड ट्रीट दीज 2 इम्पोस्टर्स जस्ट द सेम. म्हणजे तुमच्या लाईफ मधले कितीही सक्सेस मिळू दे, विजय मिळू दे, हायज आणि लोज. हाय, आणि कितीही खाली पडू दे, जर तुम्हाला हे दोन्हीला एकसारखं सामोरं जाता आलं, तुम्ही जास्त खुश पण नाही झालात आणि जास्त दुःखी पण नाही झालात, आणि जे कर्म करायचं आहे आणि जे कार्य करायचं आहे ते करत राहिला, देन यू आर अ मॅन माय सन. अशी ती नंतरची लाईन आहे, ती तिथे लिहिली नाही. पण आय थिंक दॅट इज माझ्या करिअरचं हेच होतं. काही असे क्षण आले की सुपर, म्हणजे एकदम जबरदस्त टाईप इव्हेंट झाले, आणि काही असे क्षण आले की मला वाटलं की यार काम फसलं. पण त्याच्यात बॅलन्स धरून यू डोंट स्टॉप. हो. तुम्ही प्रत्येक कीप मुव्हिंग फॉरवर्ड अँड कीप डुईंग व्हॉट यू लाईक द बेस्ट, व्हॉट यू डू द बेस्ट. मला वाटतं हे खूप इंडियन कल्चर मधली पण ही एक शिकवण आहे की कर्मण्यवाधिकार असतो महाबलेश्वर, तेच ऑलमोस्ट तसंच आहे. की म्हणजे तुम्ही चालत राहा, गोष्टी घडत जातील आणि तुम्ही तुमचं काम करत राहा. जास्त सराउंडिंग नॉईजला
रिस्पेक्ट देण्यात अर्थ नाही. या सक्सेस आणि फेल्युअर नॉइजेसच म्हणू शकतो आपण Correct. जर्नीमध्ये. त्याला जास्त रिस्पेक्ट देण्यात अर्थ नाही. एवढं फिलॉसॉफिकल मला वाटतं लाईफमध्ये ना मला कोणी विचारलंय आणि ना मी कधी बोललोय. मला असं वाटतं कारण आपल्या कामातून आपल्याला काहीतरी मिळतच असतं गायडिंग आवर लाईफ पाथ. Correct. तर ते मला प्रत्येक प्रोफेशन मधून काय मिळालंय त्या व्यक्तीला हे मला हे खूप म्हणजे ही खूप स्ट्रॉंग पोएमच माझ्यासाठी खूप स्ट्रॉंग आहे आणि या 2 पंक्ती तर माझ्यासाठी म्हणजे अशा Close to heart. गोल्डन गोल्डन. नाईस. माय गॉड, नाईस टॉकिंग टू यू. थँक्यू सो मच. तुम्हाला कुठले बिट्स ह्याच्यातले आवडले असतील, काही प्रश्न पडले असतील तर ते प्लीज कमेंट्स मध्ये शेअर करा. आपण आता पुढच्या भागात भेटूया. थँक्यू.